जावाचा कोड कोणावर डिपेंड आहे? JVM वर. आणि JVM चा कोड लिहिलाच आहे CCPP मध्ये आणि JVM चा कोड लिहिलाच आहे CCPP मध्ये. 100% कोड आहे ना जावा JVM मधला CCPP मध्ये लिहिलाय. तुमच्या एक लक्षात येते जर हा सिनारिओ आहे याचा अर्थ या लँग्वेजचं महत्त्व कधीच कमी नाही झालं, म्हणून 1972 सालापासून या लँग्वेजेसला रिप्लेसमेंटच भेटली नाही. तुमच्या लक्षात येते का? जावा सी हा एक फाईल बनवतो, तिचं नाव असतं डॉट क्लास फाईल. याच्यामध्ये काय असतो पण हा OS ला कळतो का? नाही. म्हणून तुम्ही नोटीस करा ना, हा कोणाला बोलवावं लागतं इथे? JVM ला. प्रोसेस म्हणून कोण जाते? ही फाईल गेली का JVM म्हणून? म्हणजे तुम्हाला दिसतंय का हा एक्स्ट्राची स्टेप मध्ये जावाचा परफॉर्मन्स, पायथनचा परफॉर्मन्स CCPP पेक्षा स्लो आहे, म्हणूनच ह्यांना नेटिव्ह लँग्वेजेस असं म्हणतात. बरं, ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलंय म्हणजे ज्यांना भेटलंय त्या लोकांसाठी आता हे लास्ट डेमो लेक्चर आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे. डायरेक्ट 3 तारखेला लेक्चर असणार आहे. तिथून पुढे एकही कारण नको आहे तुमचं की मला इकडे जायचंय तिकडे जायचंय, माझ्या कोणाचं लग्न आहे, काहीच रिझन देऊ नका. दुसरी गोष्ट नीट ऐका, मी सांगून ठेवतो आणि पुढच्या बॅचचं अनाऊन्समेंटचं जे आहे दुसरं एक सिनारिओ तो मी शेवटी सांगेन, ठीक आहे, जायच्या आधी अर्धा तास. आज छोटं लेक्चर आहे, एकदम मोठं पण नाही, शेवटचं डेमो लेक्चर, ठीक आहे. डेमो लेक्चर म्हणजे नावाला आहे लेक्चर, ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला आतापर्यंत. पण कन्सेप्ट आहे, ओरा ऐकलंय ना? ओरा, WORA, राईट वन्स रन एनिवेअर. जावा हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, ऐकलं असेल ना? म्हणजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जावाचा सेम कोड चालतो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही विंडोजवर रन करा, लिनक्सवर करा, मॅकवर करा. शब्द खूप लोकांनी ऐकलेला असतो पण खूप लोकांना याचा अर्थच कळत नाही. ते आजच्या लेक्चरला मी तो कंप्लीट करणार आहे, एक पार्ट. मग आपण आज थांबायचं 7-7:30 पर्यंत लेक्चर, 7:30 पर्यंत लेक्चर असेल. त्यानंतर मी 15-20 मिनिटं तुम्हाला सूचना सांगेन. पुढच्या बॅचसाठीचा एक नवीन आम्ही प्लॅन केलाय तो, तर तुम्ही बघा. सगळे पॉईंट सांगेन, तुम्हाला कसं वाटतंय तुमचा कॉल आहे. बाकी आता त्याच्या पलीकडे काही चेंजेस नाही होणार. खरं तर आम्ही ना बॅच घेत नाही, तुम्हाला माहिती असेल असं डबल कुठल्या, पण यावेळेस असा सिनारिओ आहे तर ठीक आहे. अदरवाईज ऑनलाईनच्या बॅचेस असतात ना आमच्या, तर जावाला जवळजवळ 1200 ते म्हणजे 1200-1500 लोक ऑनलाईन. मागच्या वेळेस तर काय बोलायलाच नको, 3700 लोक एका वर्षात ऑनलाईनला शिकले होते, एका वर्षात ऑनलाईनला. तुम्ही इमॅजिन करा, ऑफलाईनच्या बॅचेस फुल होऊन ऑनलाईनला एवढे लोक शिकले होते. आणि ह्या इथल्या कॉलेजेसचे तर होते, तुमच्या कॉलेजेसचे आजूबाजूवाले त्या लोकांचा ना एक प्रॉब्लेम आहे, पण मी नोटीस केलेला सांगतोय. जेव्हा ते प्लेस होतात किंवा प्लेसमेंटसाठीचं प्रिपरेशन असतं तेव्हा आम्ही सगळ्यांना क्लासवर बोलवतो की समजा एखादी कंपनी आले, 5-6 दिवसांनी कंपनी, तुम्ही रजिस्टर करता, ती लोक पण आम्हाला मेसेज करतात की या कंपनीसाठी काय प्रिपेअर करू. आता ते आमचे स्टुडंट आहेत, ऑनलाईन असो ऑफलाईन असो, आम्ही त्यांना हेल्प करतो. आणि आम्ही काय सांगतो, तू इथल्याच कॉलेजला आहे तर इथे ये. आम्ही शपथ सांगतोय, खूप शॉकिंग रिझल्ट्स आहेत. ते काय बोलतात माहिती आहे का, सर प्लीज ऑनलाईनच प्रोव्हाइड करा ना ही गोष्ट. मग आमचं काय म्हणणं, तू सिंहगडला आहे किंवा JSPMला जवळ आहे ना, ऑफलाईन सेशन आहे, कोणीतरी 3-4 माणसं कंपनीतली येऊन तुला एक्सप्लेन करतील. उलट तुला इथे ऑफलाईन ऐकायला किती छान असेल की काय फ्लो आहे, तुझा रेझ्युमे वगैरे. पण ते काय बोलतात माहिती आहे का, माझे क्लासमेट पण येणार ऑफलाईनला तेव्हा आणि त्यांना नाही माहिती मी ऑनलाईनची बॅच घेतली. एवढ्या लेवलपर्यंत पण लोक विचार करतात, हे आम्हाला तेव्हा कळलं. आणि काही बघा ना, काही काय बोलले नाही प्रॉब्लेम आहे की आम्ही बाहेर जाणार आहे वगैरे असं कारण सांगतात. पण काही लोकांना खोटं बोलता येत नाही, त्यांनी खरं खरं सांगून टाकलं. इव्हन प्लेस झाल्यानंतर पण माहिती आहे का, एकाने आम्हाला सांगितलं की बुक तर पाहिजे, म्हणजे प्लेसमेंट नंतर मी एक बुक देतो, म्हणजे वेगवेगळे बुक्स असतात त्याच्यामध्ये, तर असं कोडिंगचं बुक नाही देत कुठलं तरी. तर त्यांना ते दिसलंय की असं बुक वगैरे देत, ते काय बोलतात, बुक देतो पण मला तो फोटो नाही काढायचा आहे, कारण कोणाला कळलं नाही पाहिजे की मी इथनं शिकलो. मेंटॅलिटीची लेवल बघा ना. अरे कसं असतं माहिती आहे का, तुम्ही कुणाकडूनही नॉलेज घ्या, कसंही घ्या, त्या नॉलेजला आहे ना तुम्ही जोपर्यंत इम्प्लिमेंट करत नाही ना तोपर्यंत ते झिरो असतं. आता ह्या बॅचमध्ये तुम्ही इमॅजिन करा, जर मी म्हणतोय 3700 लोक मागच्या वर्षी शिकलेत ऑनलाईन सहित, म्हणजे ऑनलाईनला फक्त, आणि ऑफलाईनला तर एवढी लोक होती, पण सगळी लोक प्लेस होतात, सगळे चांगले कोडर बनतात असं नसतं रे. प्रत्येकाची जर्नी वेगवेगळी असते ना. एखादा लेक्चर करून एखादा माणूस वेड्यासारखं त्याच्यावरती काम करतो, म्हणजे काय की कोड वगैरे प्रॅक्टिस करणार, असाइनमेंट सॉल्व्ह करणार, पण सगळी लोक असं करतात का रे? नाही ना. मग आपण स्वतःशी ना फाईट करायचे. जे काही बोलतो ना आपण कंपॅरिझन आहे, स्वतःशी ठेवा, शेजारच्याकडे नका बघू की हा पण इथेच आहे, अरे माझ्या वर्गातले एवढे लोक दिसत आहेत, आता कसं काय, ह्यांना पण तेच जावा येणार जे मला येणार, असं नसतं रे. मग तुम्हाला एवढंच वाटतंय ना, काही पार्ट असा असतो मी जो बोलतो मी इथनं शिकवलाय, तर तुम्हाला जर वाटतंय ना बाकीच्यांपेक्षा वेगळं दिसायचंय,
तुम्ही तिथं जाऊन वाचा ना तो पार्ट आणि माझ्याशी बोला, मी तुम्हाला सगळं सांगेन की हां डॉक्युमेंटेशनमध्ये तू हे वाचलं का, ओके ठीक आहे मी तुला चल एक्सप्लेन करतो. पण तुम्ही ती एनर्जी दाखवा समोरून. म्हणजे याचा अर्थ मी सगळं तर नाही ना शिकू शकत, अख्खं म्हणजे जावाचं डॉक्युमेंटेशन म्हणजे कळतं ना, सगळं जावा इंटरनल पर्यंत सगळं तर ऑब्व्हियसली कोणी नाही शिकू शकत. 4-5 वर्ष, अरे मी गेले 10 वर्ष झाले डॉक वाचतोय, ते नवीन नवीन ऍड करतच चालेत, नवीन व्हर्जन्स येतात जावाचे. नेक्स्ट लेक्चरला येताना व्हर्जन्स बघून या बरं का जावाचे. माझा प्रश्न असणार आहे, ऍक्च्युअल लेक्चर स्टार्ट होईल ना की लेटेस्ट जावाचं व्हर्जन काय आहे माहिती असेल की कोणाला तरी सांगा बरं, कोणीतरी हात वर करून. लेटेस्ट 20 म्हणजे वर्ष सांगतोय का मागचं तू? JDK 24 नक्की. बाकीच्यांसाठी JDK 23, अजून JDK 23. बाकीच्यांनी घ्या. 24 दिसलं, 23 दिसलं, 21, 22. आता काही लोक बोलतील ह्या वर्षात 25 बोलायचे काही संबंध नाही, 15 दिवस झालेत. हा लगेच तर जावा नसेल आलं, मग 24 घेतलंय, 23 घेतलंय, घ्या मग तुम्ही 22, 21, 20, 19, 18. कळते का? आता तुम्हाला मी सांगेन तुम्हाला त्यावेळी लेक्चरला आल्यानंतर. पहिलं लेक्चर तिथनंच असेल की काय व्हर्जन्स आहेत, नेमकी गोष्टी कशा आहेत ते सगळं सांगेन. ठीक आहे, चला मग आज बॅचवर येऊया. पण मी तुम्हाला सांगतोय सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांना ॲडमिशन नाही भेटले त्यांच्यासाठी आम्ही परत एकदा दिलगिरी व्यक्त करतोय. आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, ठीक आहे, पण ऑनलाईनला पण लेक्चर करतात, तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता तिकडे. मी एक अनाऊन्स करणार आहे काही गोष्टी, तुम्ही इमॅजिन करा. पण एक सगळ्यांना सांगतोय, एकच डोक्यात ठेवा, जेव्हापासून आम्ही सुपर एक्सचा प्रोग्राम सुरू केलाय ना तेव्हापासून आमच्या बॅचेसला एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. म्हणजे जेवढ्या मित्रमैत्रिणी तुमचे जे असेल ना, ते जे तुम्हाला सांगतात ना जा इथे कंपनीमध्ये लगेच प्लेस होशील किंवा त्या सिनरिओमधनं, तर आमचं काही भारी ठरतंय. तर सुपर एक्स झालं, प्रॅक्टिकल आम्ही वेगळ्या अँगलने घेतोय आणि प्लेसमेंटचं प्रिपरेशन जे आम्ही मागच्या बॅचपासून सुरू केलंय ना त्यामुळे हा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त लेवलला झालाय, हे लक्षात घ्या. लेक्चर तर आहेच आहे, मी असं बोलत नाही, लेक्चर तर आहे, सगळे शिकतायत लेक्चर, पण त्यातले ठराविक लोकच त्या सुपर एक्समध्ये येतात, म्हणजे प्रोजेक्ट करतात. आणि ते इंटरव्ह्यूवर लिटरली असे रिव्ह्यू आहेत इंटरव्ह्यूवरचे की तुम्ही एवढ्या कमी लेवलला तुला एवढं अंडरस्टँडिंग आहे, एवढ्या डिटेलमध्ये तुला माहिती आहे प्रोजेक्ट कसा चालतो, आणि समोरच्याला पहिल्या लाईनमध्ये कळतं इंटरव्ह्यूअरला की हा प्रोजेक्ट तुम्ही केलाय की उचललाय, पहिल्याच लाईनमध्ये, तुमच्या पहिल्या वाक्यामध्ये कळतं. ते खूप, अरे ते काय असेच बसलेले असतात कधी, त्यांनी किती हजारो इंटरव्ह्यू घेतलेले असतात लोक, 10-10, 20-20 वर्ष एक्सपिरियन्स लोक. आवर्जून तुम्ही ते शुभमानी यांचा इंटरव्ह्यू ऐका, पॉडकास्ट आपल्या इथे आहे युट्यूबला, BNY मेलॉनचा. तर BNY मेलॉनच्या इंटरव्ह्यूमध्ये 20 वर्ष प्लस एक्सपिरियन्स असलेल्या माणसाने इंटरव्ह्यू घेतलाय. 20 वर्ष वय नाही म्हणत आहे, 20 वर्ष प्लस एक्सपिरियन्स होता त्या कंपनीमध्ये, त्याने इंटरव्ह्यू घेतलाय. आता तुम्ही इमॅजिन करा त्या माणसाच्या नॉलेज समोर एखादा फ्रेशर हा एकदम नाईवच असणार. एक्झाम्पल सहित सांगतो, तुम्ही जर घरी, आता आपल्याकडे एखादं लहान बाळ असतं, आता माझ्या घरात ऍक्च्युअली लहान बाळ आहे, माझं 7 महिन्याचं बाळ आहे, तर तुम्ही इमॅजिन करा ना, त्याच्या प्रत्येक ज्या हालचाली असेल ते बोलायला लागतं, काही गोष्टी पकडायला लागतं, चालायला लागतं, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला कौतुकास्पद वाटते, कारण ती त्याच्या आयुष्यातली पहिली स्टेप आहे. कळलं का? एक्झॅक्टली सेम आहे ना, आपण लहान बाळाकडे जसं बघतो ना तशी हे एक्सपिरियन्स IT लोक आहेत ना, ती लोक त्या फ्रेशर लोकांकडे बघत असतात. त्यांना कौतुक वाटतं जेव्हा तुम्हाला हे येत असतं ना, जेव्हा तुम्ही बोलता ना हा प्रोजेक्ट मी बनवलाय, याच्यातला फायर बेस, याच्यातला API बाइंडिंग हा माझं स्वतः मी केलेला आहे, हा कोड मी लिहिलाय, तेव्हा त्यांना ती मजा वाटते, अरे कसलं एक्सलंट व्यक्ती आहे, आणि त्यांना हे वाटतं की हे फ्युचर ब्राईट आहे. तुम्ही बघा ना, म्हणून ते रिव्ह्यू कसले भारी देतात, समोर सांगतात की HR राऊंडची पण गरज नाही. काही काही लोकांचे HR राऊंड वगैरे मधले राऊंड स्किप होऊन डायरेक्ट त्यांना प्लेसमेंट मिळतं का? कारण त्यांचा इंटरव्ह्यू एवढा भारी झालेला असतो. आणि मी तुम्हाला शब्द देतो, मी असंच काही बोलत नाही कधी, तुम्ही त्या लेवलला कोडर बनाल एवढं नक्की आहे. पण आहे ना, लक्षात घ्या, एकतर्फी प्रेम नको आहे. एकतर्फी प्रेम हानिकारक असतं, हानिकारक असतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये ईर्ष्या असते, माहिती असेल ना. हा बोलल्याचं कळतंय. हा नाही ना, एकतर्फी प्रेम म्हणजे काय, दोन्ही बाजूनी प्रेम असेल तर ते भारी गोष्ट आहे, लग्न होऊ शकतं. मी माझ्या बाजूने, मी खरं परत एकदा सगळ्यांना सांगतोय, मी 100% देईन का 1000% देईन. इथे शिकवताना तुमच्या लक्षात येईल की अरे हे लय येड्यासारखं शिकवतो एकदम. तुम्हाला जे माझ्या जुन्या बॅचला त्यांना माहिती आहे, मी मंत्रमुग्ध होऊन शिकवतो. मी 3-3.5 तास, 5-6 तास पण बडबडू शकतो. तुमची कॅपॅसिटी पाहिजे. मला माहिती आहे की मी याच्यात एकदा आलो ना, मला समजत नाही की टाइम किती झालाय, पण मी तुम्हाला बोलतो ना, तुम्हाला सगळं कळणार आणि तुम्ही भारी लेवलला जाणार. तुमचे बहीण, भाऊ, मामा, मामी कोणी पण असेल IT मधले, जावामध्ये काम करतायत ना, तुम्ही त्यांना आवर्जून मेसेज करून ठेवा, मी पण जावाचा क्लास लावलाय, आणि मग 2-3 महिन्यांनी तुम्ही मला प्रश्न विचारा किंवा मी तुमच्याशी डिस्कस करेल, तेव्हा मला माझं नॉलेज सांगा की तुम्हाला काय वाटतं की मी जावा केवढं शिकलोय. मी तुम्हाला लिहून देतो एक वाक्य, नीट ऐका. तुमचे मामा मामी किती 10-15 वर्ष, 20 वर्ष कोणी पण असो, ते तुम्हाला बोलतील तू बेस्ट लेवलला ही गोष्ट शिकलाय, आता तू IT सेक्टरमध्ये ना एखादं फ्रेमवर्क शिकून डायरेक्टली उडी मारू शकतो, तू चांगले स्वतः प्रोजेक्ट पण बनवू शकतो.
म्हणजे मी एंड टू एंड सगळ्या गोष्टी शिकवणार आहे एवढं तर नक्की. आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिकल असतात. सचिन सर प्रॅक्टिकल घेतात हे तुम्हाला माहिती असावं. सचिन सर प्रॅक्टिकल घेतात. प्रॅक्टिकलला दांडी मारू नका, कारण आम्ही ह्या वेळेस ते जे मी बोलतो ना 9,000 वगैरे लोक, त्यामुळे ह्या वेळेस आम्ही काय केलं, असाइनमेंट मागच्या वर्षी होत्या तशा पद्धतीने नाही आहेत. सगळ्या असाइनमेंट ह्या त्याच आहेत ज्या कोणाला ना कोणाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन होता त्या. आम्ही त्याचं लेवल ठरवल्यात, इझी लेवल, मीडियम लेवल आणि हार्ड लेवल. प्लीज प्रॅक्टिकल मिस करू नका, तो पण एक सिनारिओ आहे. सगळ्या गोष्टी आहेत. आय होप कळलेलं असेल. चला आपण लेक्चरकडे जाऊया. कालच्या लेक्चर मधले एक दोन पार्ट, मी एक पार्ट तर सांगितला छोटा, तर तुम्हाला तो कळला होता का? म्हणजे कालच्या लेक्चर मधला पार्ट काय पार्ट सांगितलेला मीच सांगतो, थांबा. तुम्हाला एवढं तर कळलं ना, प्रोग्राम कुठला पण असो, ठीक आहे, रन व्हायला जातो तेव्हा प्रोसेसमध्ये कोणी ना कोणी कन्वर्ट होतं. फाईल असते ती कशात कन्वर्ट होते? प्रोसेसमध्ये. पण फाईल प्रोसेसमध्ये कन्वर्ट होण्याच्या पण दोन पद्धती आहेत. एक तर काही फाईल स्वतः प्रोसेस म्हणून जातात आणि काही फाईलच्या वतीने दुसरं कोणीतरी प्रोसेस म्हणून जातं आणि ती फाईल त्यांना इनपुट म्हणून जाते. मग चला आजच्या लेक्चरला आपल्याला हेच बघायचंय की सीचा कोड आहे, सीपीपीचा कोड आहे, पायथनचा कोड आहे आणि जावाचा कोड आहे. असे 4 कोड आहेत आपल्याकडे, ठीक आहे. मग आपण बेसिक कोड पासून सुरुवात करूया. वेलकम टू कोड टू वेब अशी लाईन लिहायची. 4ही कोड आपण परत पहिल्यापासून शिकणार आहोत. म्हणजे ते सी, सीपीपी, पायथन आणि जावा. आणि जावाच्या कोडला आपण डिटेलमध्ये बघूया की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय आहे हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल आजच्या लेक्चरला. पण काळजी करू नका, हे लेक्चर तुम्हाला समजो न समजो कसंही असो गोष्ट, 3 तारखेला जेव्हा याल ना तेव्हा ह्या लेक्चरपासून सुरुवात असेल. की म्हणजे काय की तुम्हाला कळलं असेल जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, इथनं सुरुवात असेल, ठीक आहे. सो तुम्हाला हे लेक्चर जर कळलं नाही कळलं ना, आम्ही युट्यूबला टाकणार आहोत. तुम्ही येण्याच्या आधी परत एकदा लेक्चर बघून याल. जर आजचं लेक्चर असं वाटलं की हेवी गेलं जर असं नाही किंवा भारी होतं लेक्चर, मला परत बघायला पाहिजे, युट्यूबला हे लेक्चर येईल उद्या वगैरेच पडेल लगेच. कारण कालचं जे घेतलेलं लेक्चर आणि आजचं लेक्चर, या दोन्ही लेक्चर उद्या किंवा परवा, फार फार तर संडे पर्यंत लेक्चर अप झालेले असेल युट्यूबला. 3 तारखेला येण्याच्या आधी कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर एकदा थोडंसं फास्ट बघितलं तरी चालेल, पळवून बघितलं तरी चालेल, पण काही महत्त्वाचे पार्ट आहे ते बघायचे. चला मी आता जातो, बोर्ड इकडे चालू करतो लिहायला. तुम्ही काही लिहायचं नाही कोड, 3 तारखेपासून तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचंय सगळं, ठीक आहे. आज काही नाही लिहिलं तरी चालेल. चला चला स्टार्ट करूया. बघा आता इथे ही एक लँग्वेज आहे, ही आपल्याला शिकायचं आहे. पण ह्याच्या बरोबर आहे ना यांचा थोड्याशा गोष्टी ना माहिती करून घ्या. सी, सीपीपी आणि पायथन. आता आपल्याला मी ह्यांचं स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला आणि मग आपल्याला कोड टाईप करायचा आहे आणि प्रत्येकाचा कोड कसा रन होतो आणि ह्याला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट का म्हणतात हे आज आपल्या लेक्चरला शिकायचं आहे. काही लोकांना होईल की सर एका मिनिटात पण कळू शकतं ना प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट का? तर मी तुम्हाला सांगतो एका मिनिटात काय, डायरेक्ट पण बोलू शकतो, तिन्ही प्लॅटफॉर्मवर चालतं, संपलं. पण तुम्ही विचार करा बरं, हे सगळं बडबडणारं सेम वाक्य बोलणारी तुमच्या बरोबर इंटरव्ह्यूला बाकीच्या कॉलेजेसची पण लोक असतील, कंपन्यांमध्ये इतरही लोक असतील, तुम्हाला त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगायचं. मग ते वेगळं काय ते तुम्हाला आजच्या लेक्चरला कळेल. आणि आजच जन्म होणार आहे बाईट कोडचा. बाईट कोड हा असा माणूस आहे, तो तुम्हाला कळेल की जेव्हा लेक्चर संपतील ना माझे जावा शिकून, मी तुम्हाला बाईट कोड जरी दाखवला ना तरी तुम्ही जावाचा कोड लिहू शकता. एवढ्या लेवलला तुम्ही बाईट कोड पण शिकणार आहात, बघणार आहात. तुम्हाला कळेल की माहिती आहे ना जावाचा कोड बाईट कोड मध्ये कन्वर्ट होतो. हे वाक्य किती लोकांनी ऐकलंय ऑलरेडी? जावाचा कोड कंपाईल केल्यावरती बाईट कोड मध्ये कन्वर्ट होतो. ऐकलाय ना शब्द? हा ठीक आहे, कळेल तुम्हाला. चला जाऊया, लक्ष द्या इथे, बोलू नका. बघा रे, इथे program1.c नावाची एक फाईल आहे, ठीक आहे. या फाईलच्या आतमध्ये मी एक कोड लिहिलाय, ठीक आहे. stdio.h ही हेडर फाईल असते जी की सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये वापरली जाते. जर सीच्या बॅचला असते तर मी तुम्हाला हे पण सांगितलं असतं की ह्याची काही गरज नसते, ह्याच्या आतमधली एकच लाईन महत्वाची, ठीक आहे. हे लिहिलंच पाहिजे असं काही नसतं, ठीक आहे. पण आज नको, हे आपला जावाची बॅच आहे, ठीक आहे. चला इथे येऊया. वॉइड मेन, सी मध्ये माहिती आहे ना वॉइड मेन असतो. तर आता बघा बरं, प्रिंट करायला काय लाईन असते रे सी मध्ये? प्रिंट एफ असते. तर मी इथे लिहिलं वेलकम टू कोड टू वेब, ठीक आहे, आणि सेमिकोलन. नोटीस करा बरं, इथे आता स्लॅश एन आहे, म्हणजे नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी स्लॅश एन देतात. हे माहिती असेल ना, सी मध्ये नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी स्लॅश एन वापरला जातो. आता तुम्ही बघा, ऐका, ऐकताय ना, खूप महत्वाचा पॉईंट आहे बरं का, खूप महत्वाचं लेक्चर आहे. पुढचे 1.5 तास एकदम 100% पिक्चर मध्ये राहा. आता तुम्हाला सांगतोय होतं कसं बघा ना, ही जी फाईल आहे ना, ही मी लिहिलेला कोड बघा ना इंग्लिश मध्ये लिहिलाय, म्हणजे ही इंग्लिशचे शब्द आहेत, अल्फाबेट्स बघा ना इंग्लिश मधले शब्द आहेत की नाही. मग आता तुम्ही इमॅजिन करा, ही जर भाषा मी वापरतोय, बरोबर, माझी ही फाईल आहे ना, मी जेव्हा लिहितो तेव्हा ती स्टोअर कशामध्ये होती रे? हार्ड डिस्क मध्ये असते.
HDD मध्ये ही फाईल माझी स्टोर आहे कुठल्या तरी फोल्डरच्या आतमध्ये. लक्ष आहे ना सगळ्यांचं? पण आता तुम्ही नोटीस केलं का, ही फाईल जेव्हा कुठलीही फाईल असेल, प्रोग्राम असेल, गेम असेल, गाणं असेल, काही असेल, कुठली पण गोष्ट, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे ना, त्या गोष्टी कशावर यायला पाहिजेत? रॅमवर यायला पाहिजे. कशावर यायला पाहिजेत? रॅमवर आल्या म्हणजे ते काय होतंय? रन होतंय असं आपण बोलतो. 100% लक्ष द्या बरं का, सगळ्यांना कळणार आहे. आणि हा खूप भारी पार्ट आहे. म्हणजे हे बोलतो ना, हा बेसिक आहे, पण ऍक्च्युली लोक ह्याला ऍडव्हान्स पार्ट म्हणतात. कारण बेसिक येत नसतं, मग बेसिकच आपल्याला काय वाटतं? ऍडव्हान्स वाटतं. आता नोटीस करा, ह्या फाईल आहे, ही साधी फाईल आहे की नाही, इंग्लिशमध्ये कोड लिहिलंय याच्यामध्ये, तर ही हार्ड डिस्क मध्ये सेव्ह आहे. हिला रन व्हायला कुठे जायचंय? तर रॅमवर जायचंय. आणि तुम्हाला माहिती आहे रॅमवरती सगळ्यात आधी ओएस आलेले असते. आता कोणी असं नाही ना इथे बसलेल्यांपैकी, सर ओएस कशासाठी गरजेचे आहे? तुम्हाला माहिती आहे ओएस गरजेचे आहे का सांगा? हार्डवेअरचं तर ते प्रोटेक्शन करणारच आहे सगळ्या गोष्टींचं, पण प्रत्येक प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट ही कामं कोणाकडे असतात? ओएस कडे असतात. म्हणजे आपण असं बोलूया का, आपल्या मशीनमध्ये लॅपटॉप चालू केल्यानंतर सॉफ्टवेअर्स येणार, म्हणजे गेम असेल, हे सगळे सॉफ्टवेअर आहेत. त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर आणि पहिलं येणारं सॉफ्टवेअर काय आहे? ओएस आहे. मग ओएस सगळ्यात आधी रन व्हायला कुठे ते? रॅमवर. कारण ओएस सुद्धा एक स्वतः एक प्रोसेस आहे. ऑपरेटिंग सिस्टीम पण एक प्रोसेस सारखी आहे ना. म्हणजे एक्झाम्पल सहित सांगतो कसं. लॅपटॉप बंद असेल तुमचा, तर ऑपरेटिंग सिस्टीम रॅमवर असेल की हार्ड डिस्क मध्ये असेल? सगळ्यांनी बोला. नीट परत एकदा, नीट प्रश्न नीट ऐका, नीट ऐका, प्रश्न कळला पाहिजे. जेव्हा माझा लॅपटॉप बंद आहे, मी बटन प्रेस करतो तेव्हा लॅपटॉप माझा ऑन झालेला मला दिसतो, त्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम आलेली असते. पण जेव्हा माझा लॅपटॉप बंद आहे, याचा अर्थ माझी ऑपरेटिंग सिस्टीम रॅमवर आहे का? नाहीये. म्हणजे याचाच अर्थ ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा एक साधी सुधी फाईल असेल, जी आधी कुठे असेल? हार्ड डिस्कवर असेल. आणि जसं मी लॅपटॉपचं ते बटन ऑन करतो ना, माझा लॅपटॉप बूट होतो. आपण बोलतो ना बूट झाला लॅपटॉप. ऐकलाय शब्द बूट? ऐकलाय ना? बूट होणे म्हणजे काय? तर चालू झालं थोडक्यात. तर तो काय बोलतो की माझी ऑपरेटिंग सिस्टीम आता काय होणार आहे? रॅमवर येणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिला कोण आलं रॅमवर? ओएस आली. मग पण तुम्ही नोटीस करा बरं, मी लॅपटॉपचं बटन ऑन केलं, ऑपरेटिंग सिस्टीम, थोडक्यात असं बोलूया का, ह्या प्रोसेसचा जन्म झाला. पण माझं काम झालं, मला कोड करायचे आहेत, गाणे ऐकायचे आहेत, गेम खेळायचे, माझं काम झालं. 5-6 तासाने मी लॅपटॉप बंद केला, शटडाऊन केला, बंद करून लॅपटॉप ठेवून दिला, तर मला सांगा ती ओएस रॅमवरच असेल का? म्हणजे याचाच अर्थ ही तेव्हा जन्माला आली आणि जेव्हा मी लॅपटॉप बंद केला तेव्हा त्याचा मृत्यू झाला. थोडक्यात असंच आहे ना. आणि मी काल पण लेक्चरला सांगितलं, प्रोसेसला जन्म आणि मृत्यू असतो, म्हणजे प्रोसेसला लाईफ सायकल असते. बरोबर आहे की नाही? मग बघा, मग आता एक वाक्य बोलतो, लक्ष द्या. सगळ्या गोष्टी रॅमवर ज्या गोष्टी येतात त्या आधी काय असणार आहेत? फाईल असणार आहेत. म्हणजे फाईल म्हणजे त्या फाईल आपण स्टोअर कुठे करतो? हार्ड डिस्कवर स्टोअर करतो. मग जर हार्ड डिस्कवरती फाईल असेल आणि फाईलमध्ये डेटा असेल ना, तर तो काय म्हणतो, ओएस तर बूट केल्या केल्या डायरेक्टली बूट होणार आहे इकडे. पण ऑपरेटिंग सिस्टीम काय बोलते, ह्याच्या पुढे घराचा ताबा मी घेतलाय. आता तुला जर कोड करायचा आहे आणि कोड रन करायचा आहे, तर तुला कोड आधी लिहिला पाहिजे, कोडची फाईल. मग तू ती कोडची फाईल रन करशील ना, तेव्हा तुझी फाईल ती प्रोसेस म्हणून रॅमवर येईल. पण आता ह्याच्यात पण दोन गोष्टी मी काल तुम्हाला सांगितल्या होत्या. बरं, कालचं लेक्चर किती लोकांनी केलंय? काल लेक्चरला होते असे किती लोक आहेत? एवढे लोक आहेत ना? हां, ठीक आहे. आज काही असे लोक असतील त्यांनी ते लेक्चर तर कळलंच नसेल, काल नाही म्हणजे अजून युट्यूबला तर टाकलं नाही. ठीक आहे, बरं असो, चला लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे ना, काही फाईल डायरेक्ट प्रोसेस म्हणून जातात आणि काही फाईलच्या वतीने दुसरंच कोणीतरी प्रोसेस म्हणून जातं, हे तुम्हाला माहिती असेल. मग जेव्हा आहे ना कोणी पण इथे प्रोसेस म्हणून येणार आहे, ते रन तर होणार आहे. ते रन होणार असेल ना, तर ओएस काय म्हणते, याची सगळी जबाबदारी माझी. याला हार्डवेअर कुठलं पाहिजे? ह्याला प्रोसेसर पाहिजे. प्रोसेसर सगळ्या प्रोसेसला लागतो, बरोबर की नाही? प्रोसेसर म्हणजे सीपीयू. तर ते काय म्हणतं, ओएस काय म्हणतं की ह्या प्रोसेसला जेव्हा सीपीयू लागेल तेव्हा त्यांनी माझी मदत घेतली पाहिजे. हा तो डायरेक्ट प्रोसेसरशी बोलू शकतो का? नाही. कुठलीही प्रोसेस हार्डवेअरशी डायरेक्टली बोलत नाही, कारण ॲब्स्ट्रॅक्शन आहे. ॲब्स्ट्रॅक्शन का? तर बघा ना, एखाद्या प्रोसेसच्या डोकं फिरलं आणि ती बोलली आता सीपीयूच करप्ट करते. मग जर सीपीयू करप्ट झालाय म्हणजेच काय, सीपीयू खराब झालाय, मदरबोर्ड उडालाय, समजा ह्या गोष्टी जर ह्या प्रोसेसने केल्या, तर तुम्ही इमॅजिन करा नेक्स्ट टाइम तुम्ही कोड तरी काहीच रन करू शकत नाही. मग ही काळजी घेण्याची जबाबदारी कोणावर असते? ओएस वर असते. म्हणून ओएस काय म्हणते, प्रोसेसेस तुमचं सगळं मॅनेजमेंट माझ्याकडे असणार आहे. तुम्हाला हार्डवेअर पाहिजे, तुम्हाला माझीच मदत घ्यायची. कळतंय ना नक्की? मग असाच सिनारिओ. मग आता येऊया सीच्या कोडकडे. ठीक आहे, असेच आपल्याला
चारही लोकांच्या प्रोसेस बघायच्यात अशा जाणाऱ्या. चारही लोक म्हणजे काय, सी झालं, CPP झालं, पायथन झालं, जावा. एकदा जावाला पोहोचलो आपण की तुम्हाला कळेल की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. कसं, मग तेव्हा तुम्हाला कळेल आणि मग आपण तिथे लेक्चर थांबवून देऊया. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. चला इथे लक्ष द्या आता. इथे समजा आहे ना, आता सध्या रॅमवर काय आहे बघा, OS. मग मी काय केलं, माझ्या डोक्यात आलं आज राव कोड करायला पाहिजे, म्हणून मी ठरवलं की एक प्रोग्राम, एक एडिटर उघडतो. एडिटर आता एवढं तर माहिती असेल, एडिटर असतात. आता मी तुम्हाला काल दाखवला तो एडिटर कुठला होता, VIM. पण तुम्हाला नोटपॅड माहिती असेल, नोटपॅड पण काय एडिटर. सबलाईम किती लोकांनी ऐकलंय, हात वर करा. सबलाईम हा पण एडिटर आहे, नोटपॅड सारखाच असतो, फक्त कलरफुल गोष्टी इकडे पण असतात. पण तुम्हाला माहिती आहे का नोटपॅड प्लस प्लस पण असतं. कोणी ऐकलंय नोटपॅड प्लस प्लस? नोटपॅड प्लस प्लस पण ऐकलंय तुम्ही? ते पण बघा ना, थोडं ऍडव्हान्स व्हर्जन आहे नोटपॅडचं. मग हे सगळे काय एडिटर. एडिटर म्हणजे काय, आपल्या कोऱ्या नोटबुकच्या पेज सारखं आहे, ज्याच्यावरती तुम्ही काय लिहू शकता, कोड लिहू शकता, माहिती लिहू शकता. इव्हन बघा ना, आपल्या मोबाईलमध्ये पण नोट्स नावाचा एक सेक्शन असतो. मोबाईलमध्ये बघितलं असेल ना, नोट्स नावाचं एक ॲप असतं. मग आपण त्याच्यावर क्लिक केलं तर आपण त्याच्यावरती काहीतरी एक्सपेन्सेस वगैरे लिहून ठेवतो. अरे लिहित असाल ना कधीतरी ते नोटपॅड, किंवा काही माहिती ठेवायची असेल तर तुम्ही त्याच्यावरती टाईप करून ठेवता आणि ते सेव्ह करून ठेवता. म्हणजे ते कायमस्वरूपी तुमच्या फाईल म्हणजे फोल्डरमध्ये तसंच राहणार आहे. एक्झॅक्टली हेच काय तसेच आहेत ना, ह्यांच्यावरती कोड वगैरे लिहू शकता, काही गोष्टी लिहू शकता. पण आता सध्या आपण प्रोग्रामर आहोत ना, तर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बोलूया, आपण एडिटरवर काय लिहितोय, कोड लिहितोय. मग आता बघा आलो मी इथे, नीट लक्ष द्या. मी आहे ना, तुम्ही नोटीस केलं का कालच्या लेक्चरला, मी ना लिनक्सचं मशीन वापरतोय. लिनक्समध्ये सुद्धा उबंटू वापरतोय. काय वापरतोय, उबंटू. उबंटू हे एक ऑपरेटिंग सिस्टीमच आहे, लिनक्सची डेस्ट्रॉय म्हणजे आपण बोलूया लिनक्सची पिलावळ. म्हणजे लिनक्स पासून अजून भरपूर ऑपरेटिंग सिस्टीम बनवल्या, त्याच्यातलं एक ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव काय, उबंटू. ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्ही बघितलं असेल तर मी टर्मिनलवर कोड करतो. कुठे कोड करतो, टर्मिनल. आता तुम्ही नोटीस केलं का, टर्मिनलला इथे काहीतरी लिहिलेलं असेल आणि इथे डॉलर सिम्बॉल असतो आणि टर्मिनलवरती आपण कमांड टाकतो. काल मी तुम्हाला सांगितले LS. LS म्हणजे लिस्ट कर. CP नावाची कमांड होती, कॉपी कर. MKDIR मेक डायरेक्टरी. क्या बात आहे, लक्षात राहिलं तुमच्या. चला मग रिमूव्ह करायचे आपल्या डिरेक्टरी, RMDIR. कळते ना, समजते सगळ्यांना नक्की. मला नवीन फाईल बनवायचे, टच नावाची कमांड आहे. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत रे, कमांड्स आहेत. आणि मी ह्या कुठे टाकतोय, टर्मिनलवरती. मग आता मला सांगा, लक्ष द्या बरं का, बोलू नका. हे मेंटर्स लक्ष द्या, सगळे लक्ष द्या थोडं. ठीक आहे, आता बघा मला सांगा, ह्या टर्मिनलवर मी आलोय. आता टर्मिनलवरती इथे काहीच नाहीये, मला काय करायचंय, कोड लिहायचंय. मी टर्मिनलवर कोड लिहू शकतोय का, नाही लिहू शकत. म्हणजे बघा इथे काहीतरी असं C2W लिहिलं असेल आणि डॉलर. मला इथे हा कोड लिहायचा आहे, मी इथे लिहू शकतो का, नाही. मग मी काय केलं माहितीये का, ही फाईल ओपन करण्यासाठी मी असं केलं, VIM प्रोग्राम 1. आठवते तुम्हाला, काल असंच केलं होतं. जसं मी इथे एंटर करतो तसं मला एक एडिटर ओपन झाला. मग हा एडिटर आहे. एडिटर म्हणजे आता तुम्ही मला सांगा, एडिटरचा अर्थ काय होतो, ज्याच्यावरती आपण काहीतरी लिहिणार आहोत. आणि आपण डेव्हलपर आहोत तर आपण काय लिहिणार आहोत, कोड लिहिणार आहोत. सांगा या एडिटरचं नाव काय, VIM. आता मी तो वापरतोय, तोच तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, नोटीस करा. मग मी काय केलं, कोड लिहिला. आता माझा कोड लिहून झाल्यानंतर मला इथेच थांबायचंय का, नाही. मला या कोडला रन करायचंय. मग रन करायला मला परत कुठे यावं लागेल, टर्मिनलला यावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे ना, VIM मध्ये हा कोड सेव्ह करायचा असेल तर आपण 3 बटनांचा वापर करतो, ESC:WQ. आठवते, म्हणजे आपण अशी कमांड टाकतो. मी तुम्हाला लिहून दाखवतो. इथे एस्केपचं बटन दाबलं, एस्केपचं बटन असतं माहिती आहे ना, कुठे असते, हां वर. कुठे वर, कीबोर्डच्या वर लटकत असतं का, हां सांगा कुठे, लेफ्ट साईडला कॉर्नर, लेफ्ट कॉर्नरला असतं, टॉपला. ठीक आहे, हां बरं. एस्केपचं बटन दाबलं, नंतर कुठलं बटन दाबायचं, कोलन. हे कोलन आहे, 2 डॉट कोलन. आणि सेव्ह आणि बाहेर पड. फक्त मी सेव्ह म्हटलं ना मित्रांनो, तर तो ह्या फाईलमध्ये लिहिलेला काय करणार, सेव्ह करणार. बरे थांबा 1 मिनिट. आपण ना कुठलीही फाईल लिहितोय, समजा मी लिहत चाललोय, मला ना स्टोरी लिहायची एखादी छान, मी 500-600 लाईन्स लिहून काढली स्टोरी आणि मी ही फाईल सेव्ह केली नसेल. आता नोटीस करा, नीट ऐका. आता लॅपटॉपचा जमाना आहे म्हणून ठीक आहे, पण आधी तुम्ही माहिती ना डेस्कटॉप असायचं आणि डेस्कटॉपला करंट जर गेला तर सगळं गेलं. म्हणून लोक आधीची तुम्ही नोटीस केलं का, जे जे डेस्कटॉप वापरायचे, थोडी लाईन लिहिली की सेव्ह. माहिती आहे ना, असं काय करायचे सांगा, लाईट गेली,
जेवढं लिहिलंय सगळं, ही फाईल सेव्ह व्हायची का? नाही, गायब. परत मेहनत घ्या. पण आता नोटीस करा, यासाठी आपण आहे ना काय करतो, काही पण लिहिलंय ना तर ते सेव्ह करायचा प्रयत्न करतो. तर बघा, हे बटन आहे ना, हे दाबलं जातं, escape:\WQ. हे मी कोणाची कमांड सांगतोय रे? VIM एडिटरवर. याने डब्ल्यूचा अर्थ इथे काय होतो? सेव्ह कर. ही फाईल काय कर? सेव्ह कर. म्हणजे ह्याच्यातलं जे लिहिलंय ते तसंच सेव्ह होऊन राहणार. पण मला आता इथनं ना बाहेर पडायचं टर्मिनलला, तर मी इथे काय वापरणार? WQ. म्हणजे सेव्ह कर आणि क्विट कर. क्विटचा अर्थ कळतो ना? क्विट कर म्हणजे इथनं बाहेर पड, एक्झिट हो. मग समजा बरं मी इथनं एक्झिट झालो, मी कुठे आलो रे? परत टर्मिनलला आलो. मग आता बघा बरं, माझ्या टर्मिनलवरती परत अशा लाईनला इथे कर्सर दिसत असेल मला. आता बोलूया पुढचं वाक्य. आता नीट ऐका सगळ्यांनी. इथनं पुढे लेक्चर थोडं वेगळ्या लेवलला जाणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. नाही कळलं तरी पण मी तुम्हाला परत परत सांगेन. मला एक्सप्रेशनवरनं कळून जाईल की बऱ्याचशा लोकांना हे कळत नाहीये, अवघड जात आहे. मी परत सांगेन, ठीक आहे? पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये ट्राय करा, समजलं पाहिजे. चला लक्ष द्या. आता बघा, माझं नीट प्रश्न नीट ऐका बघा. ही फाईल लिहिली इंग्लिशमध्ये. फाईल कशात लिहिली? फाईल लिहिली इंग्लिशमध्ये. फाईलमध्ये जे वेलकम टू कोर्टवेब आहे ते मला प्रिंट करायचंय. कुठे प्रिंट करायचंय? सगळ्यांनी बोला. कुठे दिसलं पाहिजे? मॉनिटरवर. हे टर्मिनलवर की म्हणजे टर्मिनल म्हणजे आपल्या सिनारिओमध्ये आता आपण काय बोलूया? मॉनिटर. मॉनिटरची स्क्रीन आहे ना, कशावर दिसलं पाहिजे आउटपुट मला? मॉनिटर. मॉनिटर काय रे? हार्डवेअर आहे. मॉनिटर काय? हार्डवेअर आहे. तुम्ही नोटीस करा, वेलकम टू कोर्टवेब हे मला प्रिंट करायचंय. कुठं करायचंय प्रिंट? मॉनिटरवर. मॉनिटर काय? हार्डवेअर आहे. आता नीट ऐका सगळ्यांनी. जर मला ह्या फाईलला रन केल्यानंतर इथे मला आउटपुट प्रिंट करायचंय, कळतंय ना? तर हार्डवेअर जे असतं ना, मला पहिली गोष्ट हार्डवेअरचा डायरेक्ट ॲक्सेस आहे का? नाहीये. मला हार्डवेअरशी बोलायचंय तर मला आधी कोणाकडे जावं लागेल? OS कडे. हे कळतंय ना? मला कोणाची मदत घ्यावी लागेल? OS ची. OS काय बोलते माहितीये का? जेव्हा तू प्रोसेस म्हणून इथे येशील ना, जेव्हा तू प्रोसेस म्हणून इथे येशील तेव्हा मी तुझ्याशी बोलेन आणि तुला हेल्प करेन मॉनिटरवर प्रिंट करून द्यायला. मग आपला प्रोग्राम काय म्हणतो? OS कडे पोहोचायचे तर अवघड काम आहे. प्रोग्राम बघा इंग्लिशमध्ये लिहिलाय. OS ला मग हा प्रोग्राम काय बोलतो? ठीक आहे ठीक आहे, मला उचल आणि प्रोसेस म्हणून बनव. OS ला काय सांगतोय? मी फाईलमध्ये आहे, तू मला उचल आणि माझी काय बनव? प्रोसेस बनव. OS काय बोलते? येडायस करे जरा, तुझी भाषा इंग्लिश आहे आणि मला कळणारी भाषा आहे बायनरी. आता बायनरीचा अर्थ सांगा. 0 1. बायनरी शब्द किती लोकांनी ऑलरेडी ऐकलाय? हा, तर बायनरी म्हणजे 0 1 0 1. मग बोलूया एक वाक्य. 0 1 0 1 चा अर्थ बायनरी असतो आणि आपल्या फॅन लाईट्स हे सगळं बायनरी व्हॅल्यूवर चालतात. हे माहिती आहे ना? जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा फॅन ऑन होतो, याचा अर्थ तुमची बायनरी मधली व्हॅल्यू 1 असेल. आणि जेव्हा बटन बंद करता तेव्हा करंट बंद होतो, याचा अर्थ बायनरी व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे ऑन आणि ऑफ 0 आणि 1 असतं. म्हणजे तुम्ही म्हणाल चायलं OS ला फक्त बायनरीची भाषा कळते? यस, तो काय म्हणतो? मला बायनरीची भाषा कळते. मग आता नोटीस करा सगळ्यांनी, नीट ऐका. ही इंग्लिशमध्ये लिहिलेला कोड इकडे प्रोसेस म्हणून आणायचा आहे. OS काय म्हणते? तुझी भाषा मला अजिबात कळत नाही, तुला मला समजणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट व्हावं लागेल तरच मी तुला इकडे आणेल. आणि तिथेच जन्म होतो कंपायलरचा. कोणाचा जन्म झाला? आता एवढे दिवस आठवा, आपण काय करायचो? कोड लिहायचो आणि बोलायचो कंपाईल कर. किती सहजपणे बोलून जायचो ना. पण आज कळत असेल ना, कंपाईल करणे म्हणजे राव एका प्रोग्रामिंग लँग्वेजला दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे कोणाला तरी कळणाऱ्या लँग्वेज मध्ये मला काय करायचंय? कन्वर्ट करायचंय. हे समजतंय का? मग चला बोलूया एक वाक्य. कंपायलर पिक्चर मध्ये आणायचं आहे तर प्रत्येक लँग्वेजचा स्वतःचा एक वेगवेगळा कंपायलर असतो. सीच्या कंपायलरचं नाव काय? सी कंपायलर, म्हणून तो शॉर्टकट मध्ये CC असतो, बरोबर? CC. मग तो काय बोलतो? ह्या फाईलचं मला इनपुट म्हणून दे. मग प्रोग्राम 1 ची फाईल आपण कोणाला दिली? कंपायलरला दे. कंपायलर काय करतो? हे ऐकताय ना सगळे? नीट ऐका. कंपायलर ह्या फाईलला एका दुसऱ्या फाईलमध्ये कन्वर्ट करतो आणि त्या फाईलचं नाव असतं आपल्या a.out. काय फाईलचं नाव असतं? मग a.out फाईल आहे ना मित्रांनो, ही फाईल होती इंग्लिशमध्ये. ही कोणाकडे गेली? कंपायलरकडे. कंपायलरने ह्या फाईलच्या मदतीने एक दुसरी फाईल बनवली. ही फाईलचं नाव काय? a.out. पण ही फाईल कशी आता सांगा? बायनरी. बायनरी म्हणजे काय? 0 1. आता मला सांगा, ही फाईल ऑपरेटिंग सिस्टीमला बोलू शकते आता तुझा माणूस पाठव आणि मला प्रोसेस म्हणून घेऊन जा.
ओएस आता हिला बोलेल का तुझी भाषा मला कळत नाहीये? आता मला सांगा, ओएसला ही भाषा कळत नव्हती म्हणूनच आपण कोणाला पिक्चर मध्ये आणलाय? मग रट्टा मारायचा नाही याच्या पुढे. एकच लक्षात ठेवायचं, कंपायलरचं काम एका लँग्वेजला एका दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं काम असतं. पण कंपायलर एवढंच काम नाही करत बरं का, एका भाषेतनं दुसऱ्या भाषेमध्ये. कंपायलरचं काम काय असतं, आधी याचा सिंटॅक्स चेक करायचा. काय चेक करायचा? सिंटॅक्स. म्हणजे एक्झाम्पल सहित सांगतो. समजा मी हा सेमिकोलन काढला, आता ह्या प्रिंटफच्या नंतर काय असतो सी मध्ये? सेमिकोलन असतो. हा कंपायलर काय करतो, तो बघतो, सेमिकोलन नसेल ना तर त्याला म्हणतो अरे तुझा कोड चुकीचा आहे, तू आधी बरोबर कोडली मगच मी तुला बायनरी मध्ये कन्वर्ट करेन. म्हणजे याचाच अर्थ कंपायलरचं काम आधी असतं सिंटॅक्स चेकिंग. जर सगळा सिंटॅक्स जर बरोबर आहे म्हणजे सेमिकोलन वगैरे सगळं व्यवस्थित आहे, मग तो ह्या फाईलला बायनरी फाईलमध्ये कन्वर्ट करतो. कळलं इथपर्यंत? मग आता मी तुम्हाला सांगतोय, या फाईलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ही फाईल स्टोअर कुठे होते? हार्ड डिस्कमध्ये. आपण हा कोड लिहिला तो कशात सेव्ह आहे? हार्ड डिस्कमध्ये. म्हणजे या दोन्ही फाईल कशामध्ये आल्या? हार्ड डिस्कमध्ये. पण आता मी सगळ्यांना प्रश्न विचारतोय, ही फाईल पण हार्ड डिस्कमध्ये, a.out फाईल जी कंपायलरने बनवली ती पण हार्ड डिस्कमध्ये, ऑपरेटिंग सिस्टीमला ही फाईल कळणार आहे की a.out कळणार आहे? का? कारण a.out ही बायनरी फाईल आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीमला फक्त बायनरी कंटेंट कळतो. हे कळतंय ना? बघा, शून्यातनं सांगतोय सगळं. याच्यानंतर कोणीच असं बोलू नका मी तर कोडर नव्हतो, मला तर माहित नाही, मी तर कधी लॅपटॉप पण नाही ओपन केला. पण आज तर कळत असेल ना हे कंपायलर फिंपायलर कशासाठी पिक्चर मध्ये येत आहेत. असाच कंपायलर कळला तर इंटरप्रिटर पण हळूहळू कळेल, एवढी तर गॅरंटी वाटली ना. कारण जावा ही कंपाइल्ड अँड इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. हा शब्द ऐकलाय किती लोकांनी? शब्द ऐकलाय जावा ही कंपाइल्ड अँड इंटरप्रिटेड लँग्वेज आहे, ऐकलाय. मग इंटरप्रिटरची पण एक स्टोरी असेल, पुढे बघू जावाच्या वेळेस. कळतंय ना? मग चला आता येऊया. आता बघा, या ऐका, हॅलो 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 ऐका, मला सांगा, या दोन फाईल आता हार्ड डिस्कमध्ये, ही फाईल बनली, ऑटोमॅटिकली फाईल रन कधी होते का? तुम्ही एखादी फाईल डाउनलोड केली, समजा football.exe चा गेम आहे, तुम्ही डाउनलोड केला, तुम्ही डाउनलोड केलेला गेम ऑटोमॅटिकली रन होतो का? असं होत नाही, हेच बरं आहे. हे कळतंय ना? काय काय रन झालं असतं, मनात नसताना रन झालं असतं. कळतंय का? थोड्या दिवसांनी AI मुळे ते होणार आहे. कळतंय ना? आज आता वाटलं असं असं काहीतरी बघायचंय, लगेच चालू. हे डेंजरस आहे, पण त्याला नाही कळणार आजूबाजूला सिच्युएशन काय आहे. ठीक आहे, ते डायरेक्ट चालू. ठीक आहे, हा कळतं ना? गाणी म्हणतोय मी, गाणी. हा ठीक आहे, चला ऐका आता. प्रोग्राम 1.c पण फाईल आहे, ही पण फाईल आहे, या फाईल स्टोअर आहे. मग आहे ना ओएस काय म्हणते बघ, तुझी ही फाईल मी काही डायरेक्टली रन करणार नाही. तू एक काम कर, जर तुला वाटतंय ना रन करावी तर टर्मिनलवरती तू ही कमांड टाक, ./a.out. आठवते का ही कमांड आपण टाकली होती? मग तेव्हा काय असतं, म्हणणं काय याचं, ./चा अर्थ होतो मी ह्या फोल्डरमध्ये उभा आहे, मी आत्ता जे फोल्डर दिसतंय त्याच्यात उभा आहे, ह्या फाईलला रन करायला घेऊन जा. आता ही कमांड कोण उचलणार सांगा? सगळ्या कमांड कोण उचलतं? ओएस. मग ओएस काय करते माहितीये का? बोलते अच्छा अच्छा तुला रन व्हायला यायचंय का, म्हणजे तुला प्रोसेस म्हणून यायचंय का? एक काम करतो, माझा एक माणूस आहे ना तुला घ्यायला पाठवतो, आणि ओएसच्या त्या माणसाचं नाव असतं लोडर. काय नाव असतं? काय नाव असतं? आता तुम्हाला माहिती आहे का, हा लोडर आणि आपण सेम आहे. एक्झाम्पल सेट सांगतो. घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक असे आहेत जे सगळ्यात धाकटं भावंड आहे, म्हणजे सगळ्यात लहान आहे घरात? हात वर करा. यांच्या एवढं लोडरचं काम कोणी केलेलं नाहीये. एक्झाम्पल सेट सांगतो बघा, नीट आहे का? आई स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत असते, नीट आहे का? सगळं रिलेटेड आहे कोडिंगला, पण रिअल टाइम आयुष्य आहे आपलं. ठीक आहे, बघा आई स्वयंपाक बनवते, आपण बसलोय सोफ्यावरती, मस्त क्रिकेटची मॅच चालू आहे. आता समजा इंडिया इंग्लंड सिरीज चालू आहे ना, हा इंडिया इंग्लंड वगैरे सिरीज चालू आहे, काहीतरी चालू आहे असं बोलूया. मॅच बघत बसलोय, दादा मोठी ताई आपल्या शेजारी बसलेत, ते त्यांच्या फोनमध्ये काहीतरी करतात. दादा असेल चॅट करतोय कोणाशी तरी, आपण हळूच बघतोय, अच्छा वहिनी दिसतायत. आपण आपल्या मॅच कडे कॉन्सन्ट्रेट केलं. दादाला ना बसल्यावरती असं लय गरम होतंय, मग तिकडे फॅनचं बटन दिसत असतं, दादा कसं होतो, फॅनचं बटन दाब. तुम्ही त्याला काय होतं, तुला पाय नाही, मग तो देतो दोन ठेवून. ठीक आहे, मग आता होतं कसं, तो काय बोलतो, मी तुझा मोठा भाऊ आहे, माझं काम तू ऐकलं पाहिजे. मग आपण त्याला बोलतो ऐकत नाही जा. मग तो बोलतो परत कधी ऑर्डर करायचं असेल खायला तर सांगशील ना मलाच. मग आपण त्याला बोलतो ठीक आहे भाऊक नकोस, जातो, गपचूप जातो, फॅनचं बटन दाबतो. ठीक आहे, आता दुसरा सिनारिओ आहे का, बाबा आलेत शेजारीकडे,
ठीक आहे, बाबा कामावरून आले, ते सोफ्यावर बसले. आपली आई युजली काय करते, लगेच बाबांना पाणी आणून देते, की बाहेरून कोणी आलं म्हणजे कामावरून आलं, तुम्ही क्लासवरनं घरी गेले, कॉलेजवरून आले, आई आपली असते काही काय करते, लगेच पाण्याचा ग्लास भरून आपल्याकडे देते. तुम्ही इमॅजिन करा, बाबा कामावरून आलेत, आईला माहितीच नाही की बाबा हॉलमध्ये येऊन बसले आहेत. तर आपण बाबांकडे बघतोय, आपल्याला माहिती आहे त्यांना ताण लागले, पण उठून कोण जाणार? बाबा कसं होतं, जा रे बाळा थोडं पाणी घेऊन ये. तुम्ही मला सांगा, लगेच आपण गपचूपपणे, आता माहिती आहे की नाही तर बेल्टच सुरू होण्यापेक्षा वॉर्निंग देत आहेत तर गपचूप जाऊया. मग आपण त्यांना बोलतो, बरं जातो, मोठ्या मनाने जातो, पाणी भरतो ग्लासचं आणि बाबांना आणून देतो. आता तुम्ही इमॅजिन करा, हां आता बघा बाबा इथं बसलेत, तुम्ही नोटीस करा, आता लक्ष द्या. असं होतं की तुम्ही ना निवांत इथं बसलेत, बाबांना तेवढ्यात फोन येतो, बाबा टीव्ही बघत बसलेत, आपण पण मग एबीपी माझा लावलं तर आपण काय फोनमध्ये स्क्रोल करत बसतो, रील्स बघत बसतो. दादा पण बसलाय, तेवढ्यात बाबांना फोन येतो. त्यांच्या कामातले कोणीतरी किंवा त्यांचे रिलेटिव्ह नातेवाईक, आपले पण नातेवाईक आहेच ते, पण आपण त्यांना कधी भेटलेलो नाही असं व्यक्ती फोन येतो. बाबांना बोलतात, ती तुमची बिल्डिंग नेमकी कुठं आहे? ते मी त्या ह्या स्टॉपला आलोय, पण मला काही नेमका ॲड्रेस सापडत नाहीये. तर बाबा बोलतात, अच्छा तुम्ही नेमके कुठे आलात? मग ते सांगतात, एखादं स्वीट मार्ट वगैरे कुठलं तरी दुकान आहे किंवा मार्ट असेल कुठलं, तिथलं सांगतात लोकेशन. बाबा काय बोलतात, बरं बरं तुम्हाला तिथनं येणे जरा किचकट वाटतंय, एक काम करतो, शशी इथे बसलेला आहे, ह्याला पाठवतो तुम्हाला आणायला. आता तुम्ही नोटीस करा, आपण तोंड मुरकतो. आता कोणाला आणायला जायचंय असं होतं. आता पण तुम्ही बघा ना, माझं काय म्हणणं आहे, ती ओएस सारखे आहेत. बाबा म्हणजे त्यांचा शब्द आपल्यासाठी मान्यच आहे. बाबा आपल्याला कळतात, जा त्या माणसाला घेऊन ये. मग आपण त्यांना काय बोलतो माहिती आहे का? तो माणूस काळा की गोरा मी कधीच बघितला नाही. आपण वेळ मारून न्यायचा प्रयत्न करतो. आपण काय सांगतो त्यांना, बाबांना, या माणसाला मी कधी बघितला नाहीये, मी कसं आणू याला? मग बाबा काय बोलतात, थांब 1 मिनिट थांब. मग बाबा बोलतात, त्यांना फोन करतात, त्यांना विचारतो तुम्ही एक्झॅक्ट कुठे उभे आहेत? तर त्यांचं लोकेशन ते व्यक्ती सांगतात आणि मग बाबा म्हणतात, तुम्ही कुठल्या रंगाचे कपडे घातले? मग तो माणूस बोलतो, मी पिवळ्या रंगाचा शर्ट आणि लाल पॅन्ट घातले. एक्झाम्पल आहे, ठीक आहे. जसंच्या तसं इमॅजिन नका करू. पण बघा ना, मी उलटं सांगितलं असतं, लाल रंगाचा शर्ट आणि पिवळी पॅन्ट. अजून पिवळं काय केलंय काय कळेल का? असं जरा सोडून द्या. चला येऊया मुद्द्याकडे येऊया. ऐका. याचा अर्थ आता काही लोकांना असं होत असेल, लोक ह्याचा कोडिंगशी काय संबंध आहे? मित्रांनो, संबंध आहे. सांगू काय? नीट ऐका आता. हा जो a.out फाईल असते, जेव्हा तुम्ही बोलता ना ओएसला की मी रन व्हायला रेडी आहे, मला घेऊन प्रोसेस बनव, माझं हे आउटपुट मला टर्मिनलवर म्हणजे मॉनिटरवर बघायचंय. तर ओएस त्याला काय सांगते, तू ही कमांड टाकले, माझा एक व्यक्ती म्हणजे लोडर तुला घ्यायला येईल आणि त्यावेळेस तुमच्या या फाईलमध्ये काही कंटेंट असतो, जी तुमची ओळख असते, ह्या ओएसवर रन होण्यासाठी त्यालाच मॅजिक नंबर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? मॅजिक नंबर. आणि तुम्हाला माहिती आहे का, लक्ष द्या सगळ्यांनी, जेव्हा आपली a.out फाईल असते ना, जे सीच्या बॅचला लोक आहेत त्यांनी हात वर करा जरा. यालाच आपण प्रायमरी हेडर असं म्हणतो. काय म्हणतो याला? याच्यामध्ये ना ह्या माणसाबद्दलची म्हणजे ह्या फाईल बद्दलची माहिती असते. ओएस काय करते माहिती आहे का, लोडरला बोलते, जा रे ही पिवळी पॅन्ट आणि लाल शर्ट घातलेला ह्या माणसाला उचलून आण. लक्ष द्या, मी परत सांगतोय, हे एकदम डिटेलमध्ये नाही कळलं तरी चालेल, पण तुम्हाला एक कळलं पाहिजे, ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः कधीच कोणाला घ्यायला येत नाही. तिच्या वतीने कोणीतरी त्याला लोड करायला येतो आणि त्याच कन्सेप्टला लोडर असं म्हटलं जातं. आणि आपण घरातले लोडर आहोत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल का? कारण आपण आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार नाचत असतो. आई बघा ना, आई बोलते, दादा जा दळण घेऊन ये. दादा उठला, दादा दळण घ्यायला गेला. आई बोली, कंटाळा आलाय मला भाजीला जायचं, जा रे कोथिंबीर घेऊन येतो का मार्केटमध्ये जाऊन? गपचूप आपण पिशवी घेतो, पैसे घेतो, चाललो आपण, गेलो मार्केट. लोडर सेम गोष्ट आहे ना, इथे नोटीस करा. a.out फाईलला आणायचंय, सांगा बरं आत्ताच्या सिनारिओमध्ये a.out फाईल इथे प्रोसेस म्हणून आली समजा, पण ह्या फाईलला ओएसने आणलंय की लोडरने आणलं? मग बघा बरं आता ओएस काय म्हणते, कोणाला पण राहा चलत्या माणसाला घरी घेऊन येऊ नको, आधी चेक कर हा माणूस आपल्याच ओळखीचा आहे का. आता एक्झाम्पल सहित सांगू का, बाबांनी आपल्याला त्या माणसाला आणायला सांगितलं होता, त्या स्वीट मार्टच्या बाहेर समजा दुसराच माणूस पिवळा शर्ट आणि लाल पॅन्ट घालून उभा आहे, तुम्हाला कळतंय का चुकीचं पार्सल घरी येईल? कळतंय? म्हणून आहे ना, ह्याच्यामध्ये कम्प्युटरच्या भाषेत, टेक्निकल भाषेमध्ये थोडं बोलायला गेलं ना मित्रांनो, तर इथे ना या प्रत्येक फाईलच्या वरती ना एक प्रायमरी हेडर असतो आणि त्याच्या आतमध्ये एक विशिष्ट नंबर असतो जो ऑपरेटिंग सिस्टीम चेक करायला सांगते. त्याच्यावरनं कळतं की ही फाईल ह्याच ओएस साठी रन होऊ शकते. नीट ऐका, मी परत एकदा सांगतो, कधी कोणाच्या बाबतीत असं झालंय का, फाईल फॉर्मॅट नॉट सपोर्टेड असं कधी कधी कुठल्या फाईल ओपन करताना एरर येतात? किती लोकांसोबत हे झालंय? हां सांगा. आता मी एक वाक्य बोलतो,
ही लिनक्सवर बनलेली A.out आहे, ही उचला आणि विंडोजवर घेऊन जा आणि तिला रन करा. विंडोज काय बोलतो, अय मी ह्याला ओळखत नाही. माझं काय म्हणणं आहे, लिनक्स पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोजवर पण सीचे कोड होतात, लिनक्सवर पण सीचाच कोडची फाईल होती ना, तरी विंडोज काय बोलते, अरे भाई ही फाईल माझ्या घरासाठी बनलेली नाही, ही फाईल लिनक्स वाल्याची आहे. मग आपण कसं बोलतो, विंडोजला कसं कळलं की ही फाईल त्याच्या घरातली नाहीये? कसं कळलं माहितीये का? विंडोज ओएसने जेव्हा त्याच्या लोडरला पाठवला ना, तो लोडर येतो आणि त्याचा प्रायमरी हेडर चेक करतो, तेव्हा त्याला कळतं की ही फाईल विंडोजसाठी बनलेली नाहीये आणि मग एरर फेकतं, फाईल फॉर्मॅट नॉट सपोर्टेड. तुम्हाला माहिती आहे हे किती बेसिक आहे की नाही कन्सेप्ट एवढं, पण ह्याच्या आतमध्ये हे होतं हे तर लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक फाईलच्या डोक्यावरती काय असेल, एक प्रायमरी हेडर सारखा माणूस ज्याच्यामध्ये एक युनिक नंबर असेल. अजून एक गोष्ट सांगतो, ठीक आहे, लक्षात आलं तर बघा. PDF कधी कोणी ओपन केले का? डबल क्लिक करून हात वर करा. PDF फाईल ओपन केले एकदा तरी आयुष्यात ओपन केलं, हात वर करा ताट. बरं ए थांबा, हे काय बोलतोय एवढं तरी कळतंय. PDF काय असते? एक फॉर्मॅट आहे ना, याच्यामध्ये काय असेल, कंटेंट असतो ना. म्हणजे आपल्या नोट्स असतील, आपण काय करतो, PDF फॉर्मॅट बनवतो आणि एखाद्याला पाठवून देतो, बरोबर की नाही? मग PDF फाईल टेक्स्ट फाईल सारखीच एक फाईल आहे, फक्त तिचा फॉर्मॅट काय असतो, PDF. एक वाक्य बोलतोय, नीट लक्ष द्या. PDF फाईल कधीही नोटपॅडमध्ये ओपन करत नाही आपण. PDF फाईल जेव्हा डबल क्लिक करतो तेव्हा PDF व्ह्यूवर नावाचा एक माणूस असतो. किती लोकांना हे माहिती आहे ऑलरेडी? हात वर करा. कोण असतो PDF ओपन करणारा? PDF व्ह्यूवर. आणि जर तुमच्याकडे समजा काही मशीन्समध्ये तो बाय डिफॉल्ट इन्स्टॉल नसेल ना, तर PDF फाईल फॉर्मॅट नॉट सपोर्टेड असा एरर फेकतो. अनुभव घेतला का? मग मला सांगा, PDF ओपन करताना जेव्हा डबल क्लिक केलं जातं ना, तेव्हा हा प्रोसेस म्हणून येत नाही, PDF व्ह्यूवर प्रोसेस म्हणून येतो. आणि तो काय बोलतो, मी प्रोसेस आहे, मी ही फाईल तुला वाचून दाखवतो. जर तुमच्या मशीनमध्ये PDF व्ह्यूवर नसेल तर तो एरर काय देतो, फाईल फॉर्मॅट नॉट सपोर्टेड. मग PDF व्ह्यूवरला टेक्स्ट फाईल द्या, दुसऱ्या फाईल द्या, तो ओळखतो का त्या फाईलला? नाही ओळखत, कारण तो काय बोलतो, या फाईलचा फॉर्मॅट माझ्यासाठी बनलेला नाहीये. मग तुम्ही मला सांगा, त्याला कसं कळतं की ह्या डॉट एक्सटेन्शन वरनच कळतं असं नाही, तर प्रत्येक फाईलच्या वरती एक काय असतो, प्रायमरी हेडर असतो आणि त्याच्यामधल्या कंटेंटवरनं त्याला कळतं की ही फाईल आपल्यासाठी बनले की दुसऱ्यासाठी बनले. मी मान्य करतो की हे हेवी होतं खूप, पण जर सोप्या भाषेत अजून सांगायला गेलं तर बघा बरं, इथे लक्ष द्या. मला सांगा, पहिलं गोल आपलं काय होतं, टार्गेट. सीचा कोड लिहिला, आउटपुट कुठं दिसायला पाहिजे, मॉनिटरवर. चला मग मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला, लक्ष द्या. मॉनिटर आहे हा, काय दिसायला पाहिजे आउटपुट आपल्याला सांगा, वेलकम टू कोड टू वेब असं दिसायला पाहिजे, हे आपलं पहिलं टास्क आहे. तुम्ही मला सांगा, ही फाईल जेव्हा मी रन करेल तेव्हा ही फाईल मॉनिटरवर मला आउटपुट दिसलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. पण प्रॉब्लेम काय झाला कळलं का तुम्हाला? ही फाईल इंग्लिशमध्ये, मॉनिटर आहे हार्डवेअर. मॉनिटर काय आहे? हार्डवेअर. त्यात तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, कुठलीही फाईल कुठलीही प्रोसेस हार्डवेअरशी डायरेक्ट बोलत कोण पिक्चरमध्ये आली, OS. मग आपण OS ला विनंती करायला गेलो, OS मला रन कर. OS काय बोलते, अरे तुझी भाषा मला कळत नाही, मला कळणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट हो तरच मी तुला रन करेल. मग आपल्या लक्षात आलं, ऐकता आपण आहे चायनामध्ये. आपण कुठे? चायना. चायनामधले आपली इंग्लिश घेऊन गेलो किंवा मराठी घेऊन गेलो, हिंदी घेऊन गेलो. चायनीज लोक इंग्लिश पण बोलत नाहीत, हे तुम्हाला माहिती असेल. चायनीज लोक फक्त चायनीजच बोलतात. तिथे तुम्ही व्लॉगर बघितले असेल ना, काय काय बरेचसे जातात ते देशात फिरत असतात ना, ऐकलं असेल ना, यात्री डॉक्टर झाला, पॅसेंजर परमवीर झाला, एकतर युट्यूबला आहेत ना यांचे चॅनेल्स आहेत. ती लोक बघा ना, चायनामध्ये गेल्यावर ते ट्रान्सलेटर वापरतात, कारण चायनीज शिकणे काही जोक नाही, बरोबर. मग आता तुम्ही नोटीस करा बरं, हे समजा ऐकताय का, आपण भारतीय व्यक्ती, आपल्याला हिंदी येते, इंग्लिश येते, मराठी येते, आपण असं बोलूया. चायनामध्ये आता समजा ही OS म्हणजे चायनाची भाषा. तर आता मी सांगा, मी गेलो एखाद्या माणसाची डायरेक्ट बोला, ते काय म्हणते किंग चँग. आपण काय मग आपल्याला बोललो, आपल्याला वाटलं अरे लय भारी, दिल्या शिव्या. त्याला बोललो नमस्ते मध्येच शिव्या दिल्या 2-4. तुम्ही इमॅजिन करा, उपाशी मारायची बारी आहे का सांगा, खायला पाहिजे, काही पण आणून दिलं, ऑक्टोपसच देतात. अरे बघितलं नाही का चायनावाले काय पण खातात, साप बीप सूप काय पण. कसं काय, कोरोना कुठून आला? चायनातनंच आला, वुहान, ऐकलंय ना. हा, मग तिकडून आला. हे लोक काय पण खातात म्हणून. मग आता बघा, एखादा माणूस चायनामध्ये गेला, त्याला येते मराठी येते, इंग्लिश येते, हिंदी पण येते, 3 भाषा येतात. चायनावाला काय म्हणतो माहिती का, तुझ्या भाषा साईडला ठेव, माझ्या भाषेत कन्वर्ट होत असेल, तुला कळत असेल तर मला सांग. मग आपण काय करतो, एखादा ट्रान्सलेटर म्हणजे एक मध्यस्थ पकडतो आणि त्यालाच आपण काय बोलतोय, कंपायलर. मग त्याला आपण नीट ऐका, आता कंपायलर काय करतोय, माझ्याकडनं शब्द ऐकतोय, ट्रान्सलेट करतोय आणि त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करतोय. एक्झॅक्टली बघा बरं, इथे कंपायलर तेच काम करतोय की नाही, नोटीस करून सांगा. हा कोड कशात लिहिलाय,
इंग्लिशमध्ये. OS ला कुठली भाषा कळते? कंपायलरने काय केलं? इंग्लिश मधला कोड, म्हणजे हा पण तोच माणूस आहे जो ट्रान्सलेट करून देण्याचं काम, म्हणजे कंपायलरचं काम ट्रान्सलेटर सारखंच आहे, सेम काम आहे. पण ह्याच्याबरोबर तो अजून एक काम करतो, मी मगाशी सांगितलं, सिंटॅक्स चेक करायचं काम पण कोणाचं आहे? कंपायलरचं. लक्षात राहील ना? मग आता बघा, येऊया पिक्चरमध्ये परत. कोड लिहिला, OS म्हणली मला कळणाऱ्या भाषेत कव्हर कर, म्हणून मी काय केला, एक CC नावाचा काय बोलवला, कंपायलर बोलवला. याने काय केलं, या कोडला एका फाईलमध्ये कन्वर्ट केला. ही फाईल हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करून ठेवली. या फाईलचं नाव आहे a.out. याचा कोड सांगा कसा आहे? बायनरी. मग मी आता OS ला काय म्हटलं माहिती आहे का, आता तर तुला कळणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट झालं, आता तरी रन कर. मग OS काय म्हणते, तू ही कमांड टाक, स्वतःला रन करायला सांग, मी माझा माणूस पाठवतो. आणि OS त्यांचा माणूस पाठवतो, त्याचं नाव काय आहे? लोडर. मग आता बोलूया पुढची प्रोसेस, सोपं करूया थोडंसं आता, नीट ऐका. जसं अजून ही प्रोसेस म्हणून आलंय का रे a.out? नाही आला. लोडर येतो, या फाईलचा फॉर्मॅट बघतो. आता मी तुम्हाला सांगतोय फॉर्मॅट बघतो म्हणजे काय, सांगा. फॉर्मॅट बघतो म्हणजे ही फाईल ह्याच ऑपरेटिंग सिस्टीम साठी आहे का हे चेक करतो, आणि असेल तर हिला म्हणतो चला तुम्ही प्रोसेस म्हणून रन व्हायला चला. मग ही प्रोसेस म्हणून आले, याचाच अर्थ आपली a.out प्रोसेस म्हणून रन व्हायला आली. कळतंय की नाही? मग बघा बरं, मग ही प्रोसेस म्हणून आली. आता ह्याच्या पुढचा पार्ट अजून किचकट आहे, म्हणून मी आता इथं डिस्कस करणार नाही, पण मी तुम्हाला सांगून ठेवतो. मग OS काय बोलते, वेलकम, बरी आहेस का प्रोसेस? मग हिला रन करायला लागतं. याच्यातले प्रत्येक इन्स्ट्रक्शन CPU ला गेले, आणि त्या CPUच्या इन्स्ट्रक्शनवरनं आपल्याला कोड टू वेब, वेलकम टू कोड टू वेब हे आउटपुट दिसतं. म्हणजे बघायला गेलं कोड रन करणे एवढं सोपं आहे, पण नीट अभ्यास करायला गेलं तर कोड रन होण्यामागे एवढ्या स्टेप्स असतात, हे आज कळत असेल तुम्हाला. म्हणून मी बोललोय याच्या पलीकडे काहीच नाही ना शिकण्यासारखं. हेच बघा ना, OS आहे, OS नंतर कुठे गेला? हार्डवेअरला गेला. आता मग एक वाक्य बोलतो, सगळ्यांनी मला पटपट आन्सर द्यायचं. जर इंग्लिश मधला कोड OS ला डायरेक्ट कळत असता तर कंपायलरची गरज होती का? नव्हती गरज. म्हणजे याचा अर्थ कंपायलर काय करतोय माहिती आहे का? पहिली तर गोष्ट सिंटॅक्स चेक करतोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका भाषेला दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करतो. किती लोकांना सगळं जसंच्या तसं कळलंय? एंड पर्यंत कळलंय? लेक्चर मधलं सगळं कळलंय नक्की ना? आता मग एक वाक्य सांगतो, हे बघा, हे ज्या स्टेप्स होत्या ना, सेम टू सेम स्टेप C++च्या आहेत. फक्त C++च्या कंपायलरचं नाव काय? G++. मग आता मी एक काम करतो, ही सेम डायग्राम आहे ना CPP साठी काढतो, तुम्ही मला ह्या स्टेप स्वतः सांगाल ना? म्हणजे रिव्हिजन पण होऊन जाईल. चला बोलूया, मी CPP चा एक कोड लिहितो, लक्ष द्यायचं. चला, CPP च्या फाईलचं नाव काय असणार आहे आपल्या? प्रोग्राम 2. बोला, प्रोग्राम 2.cpp. व्हेरी गुड. आता ही फाईल लिहिली, ही सेव्ह कशात होणार आहे आपली फाईल? हार्ड डिस्क मध्ये. पण ही फाईल मला ओपन करायची, मला याच्यात कोड लिहायचा आहे. मी कोणाची मदत घेणार? टर्मिनलची. कोणाची मदत घेतोय? टर्मिनल. टर्मिनलवर तुम्हाला ऑलरेडी दिसत असेल इथे डॉलरचा सिम्बॉल आहे, याच्या पुढे मी कमांड टाकतो. मग मी पहिली कमांड टाकली, vim प्रोग्राम, बोला, 2.cpp. असं एंटर केलं की मला काय दिसणार? हा एडिटर दिसणार. हा कुठला एडिटर आहे आपला? vim चा एडिटर. मला सांगा, असं जर शिकलं तर रट्टा मारायची काय गरज आहे? जर एंड टू एंड फ्लो करतोय तर कशाला रट्टा मारायचा आहे? लक्षात ठेवायची तरी गरज. कंपायलरवर तुम्ही केवढं लिहून याल, आता सगळी प्रोसेस फ्लो सांगाल त्यांना, गरज पण कळली कंपायलर कशासाठी लागतो. सिंपल आहे, हेच तर शिकायचं होतं. चला आता लक्ष द्या, जावामध्ये हे जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण जावा आपण शिकणारच आहोत, पण हे भारी आहे. चला बोलूया CPP मध्ये. आता CPP चा कोड लिहितो. पहिली फाईलचं ते इन्क्लूड काय करतो आपण? बोला, हॅश इन्क्लूड IOStream. ही फाईल नाही इन्क्लूड केली तरी चालते CPP मध्ये. शिकवेन आता, CPP स्टार्ट होईलच, जे CPP च्या बॅचची लोक आहेत, ठीक आहे. हा सांगा, इथे काय असतो? इंट मेन. आता प्रिंट करायचं असेल तर Cout वापरतात, पण लिहिताना बघा मी कसं लिहितोय, स्टँडर्ड कोलन. हे बरं, काही लोक ह्याला वरती लिहितात माहिती आहे ना, काय लिहितात? युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड असं लिहितात, आठवतंय? पण आपण असं लिहिलं तरी चालतं. बघा आता परत एकदा सेमच वाक्य लिहितो, वेलकम टू कोड टू वेब. आता याच्या पुढे मला नवीन लाईन पाहिजे, तर मी काय करतो? स्टँडर्ड एंडेल. एंडेल म्हणजे न्यू लाईन. हे थोडं एक तरी कोड लिहिला असेल CPP चा. किती लोक आहेत एक तरी कोड लिहिलाय CPP मध्ये? हॅलो वर्ल्डचा कोड लिहिलाय CPP मध्ये. नसेल लिहिला तर आज कळलं ना, सेमच तर कोड आहे, फक्त प्रिंटफच्या जागी काय आहे? Cout आहे, ठीक आहे. चला, आणि इथे एक शब्द असतो काय? रिटर्न 0. हा, लक्ष द्या, CPP चा कोड. आता बोलूया पटपट, ह्याला तेवढा वेळ नाही लागणार कारण तुम्ही सांगणार आहात. मी असं केलं आणि एंटर केलं, मला एडिटर ओपन झाला, मी कोड लिहिला.
कोडला मी सेव्ह करतोय, तर मला ती कमांड सगळ्यांनी परत एकदा सांगा. काय करायचंय? escape:\w सेव्ह केला, क्विट केला. मी कुठे आलो? परत या टर्मिनलच्या स्क्रीनवर. ह्याला टर्मिनलची स्क्रीन बोला नेहमी. टर्मिनल बोलले तरी चालेल, पण किंवा टर्मिनल स्क्रीन बोला, मला पण कळेल तुम्हाला काय बोलायचंय. ठीक आहे? हे काय आहे? टर्मिनल. हा काय आहे? एडिटर. ही काय आहे? हार्ड डिस्क. इकडे काय असणार आहे? रॅम, सीपीयू आणि मॉनिटर. लक्षात आलं? ठीक आहे. कीबोर्ड बिबोर्ड नंतर पिक्चर मध्ये आणूच. ठीक आहे? चला आता लक्ष द्या. मला सांगा, या फाईलला मला रन करायचंय. मला आधी रिक्वेस्ट करावी लागेल ओएस ला. ओएस कुठे आहे? रॅमवर. कधी आली ओएस रॅमवर? क्लास चालू झाला तेव्हा. कधी? हा, पीसी ऑन केला तेव्हा. हा ठीक आहे. यायला कोण आहे रे ते? बरं चला असो. रॅमवर बरोबर ओएस आली. पण माझं काय म्हणणं आहे, मला आउटपुट कशावर पाहिजे? मॉनिटरच्या स्क्रीनवर. हा आपली मॉनिटरची स्क्रीन आहे, मॉनिटर म्हणूया. ठीक आहे? इथे मला प्रिंट काय पाहिजे? वेलकम टू कोड वेब. कोडिंग प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली आहे? सीपीपी. पण तुम्ही एक नोटीस करताय का, सेमच तर चाललंय. याचा अर्थ तिकडे लँग्वेजचा सिंटॅक्स बदलतो, पण ही प्रोसेस बदलणार. आणि म्हणूनच म्हणतोय या गोष्टी एकदाच शिकायच्या असतात. कुठल्याही जगात बाकीच्या लँग्वेज शिका, व्हर्च्युअल मशीनवाली आणि विदाऊट व्हर्च्युअल मशीनवाली लँग्वेज एकदा कसा फ्लो चालतो एकदा शिकले ना, तुम्ही जगातली कुठली पण लँग्वेज घ्या, ती दोनच पद्धतीने चालते. काही लँग्वेज ह्या व्हर्च्युअल मशीनवर डिपेंड असतात आणि काही व्हर्च्युअल मशीनवर डिपेंड नसतात. पायथन आणि जावा याच्यामध्ये जेव्हीएम आणि पीव्हीएम आहे, म्हणजे त्या व्हर्च्युअल मशीन बेस्ड लँग्वेज आहे. पण सीपीपीला व्हर्च्युअल मशीनची गरज आहे का? नाहीये, त्या डायरेक्ट रन होतात. चला शिकूया पुढे. चला बघा, मला सांगा, तो इंग्लिश मधला कोड आहे, मला तिथला कोड इथे ना इथे आउटपुट मध्ये प्रिंट करून पाहिजे. पण हे काय दिसतंय? हे आहे ते काय? हार्डवेअर. आपला कोड किंवा फाईल हार्डवेअरशी बोलतं का? नाही. मग आपल्याला मदत कोणाची लागेल? ओएसची. पण आता ओएसच्या सिनारिओमध्ये एक गोची काय आहे की ही भाषा आहे इंग्लिश, ओएसला कुठली भाषा कळते? बायनरी. म्हणजे ओएसला काय कळतं? बायनरी. बायनरी म्हणजे काय रे? 0 किंवा 1. मग आता मला काय करावं लागेल? ह्या भाषेला इंग्लिश मधल्या भाषेला बायनरी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कन्वर्ट करायचे कोणाला पिक्चर मध्ये आणायचा? C++च्या कंपायलरचं नाव G++. जसा तिथे CC होता, आता इथे कोणाला? G+. मला सांगा, जर हा कंपायलर आहे, कंपायलरचं काम काय असतं मित्रांनो? एका भाषेमधनं कन्वर्ट करणे. मग आपण इथे डायरेक्ट बोलूया का असं? या सीपीपी मधल्या इंग्लिश मधल्या लँग्वेजला ऑपरेटिंग सिस्टीमला कळणाऱ्या बायनरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणे हे या कंपायलरचं काम आहे. कळलं ना? मग सांगा याच्या पुढे काय लिहिणार आपण? प्रोग्राम 2.cpp. म्हणजे कंपायलर काय बोलतो? कोणाला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं त्या फाईलचं नाव दे. आपल्या फाईलचं नाव काय? प्रोग्राम 2.cpp. फाईल दिली, जशी ही फाईल देतो तशी एक नवीन फाईल तयार होते, तिचं नाव काय आहे? a.out. याच्यामध्ये पण कोड काय? बायनरी 010101. म्हणजे ह्याच्यातला कोड कसा आहे? बायनरी. म्हणजे ही फाईल पण हार्ड डिस्कवर आहे, ही फाईल पण हार्ड डिस्कवर आली. मग आता मला सांगा, आपण ओएसला काय म्हणतोय? तुला जे पाहिजे ते तर मी अचीव करून दिलंय, आता तू ह्याला रन करायला घेऊन जा. ओएस काय म्हणते? अरे फाईल बनली म्हणून ऑटोमॅटिकली रन नाही होत रे, तुला ती डबल क्लिक करून किंवा ./a.out करून मला रन करायला पाठवली पाहिजे. मग आपण इथे येतो टर्मिनलवर, आपण काय करणार? ./a.out. असं केल्या केल्या ओएस स्वतः येते की दुसऱ्या माणसाला पाठवते? कोण आहे तो? लोडर. म्हणजे आपण असं बोलूया का लोडर हा ओएसचाच माणूस आहे? मग तो आला, तो बोलला की ह्या फाईलला मला कन्वर्ट करून घेऊन जायचंय. त्या फाईलला घेऊन तो रॅमवर आला आणि रॅमवर आलेली प्रत्येक फाईल काय असते? प्रोसेस. आणि प्रोसेसला जन्म असतो आणि काम झाल्यानंतर प्रोसेस मरते. याचाच अर्थ प्रोसेसला लाईफ सायकल आहे. समजलं? समजलं? हां चला मग आता इथे जाऊया. ही प्रोसेस कोणाची आहे? आता एक प्रश्न बेसिक विचारतो, नीट ऐका. ठीक आहे? आता ह्या प्रोसेसमध्ये जो कोड लिहिलाय त्याच्या इन्स्ट्रक्शन असतात माहिती आहे ना, पण इन्स्ट्रक्शन डायरेक्टली मॉनिटरवर जाऊन रन होतात का? आधी कोणाची गरज आहे? सीपीयूची. आपली ही प्रोसेस सीपीयूशी डायरेक्ट बोलेल का? का नाही बोलणार? अरे सीपीयूशी प्रोसेस डायरेक्ट का बोलत नाही? कारण सीपीयू काय आहे? आणि कुठलीही प्रोसेस हार्डवेअरशी डायरेक्ट बोलत नाही. आणि जर मी इंटरव्ह्यूअर असेल आणि तुम्ही मला हे आन्सर दिलं, मी तुम्हाला प्रश्न विचारला, का नाही बोलत? तुम्ही सांगा आन्सर. का नाही बोलत? कारण हार्डवेअर हा कॉस्टली पार्ट आहे. तसंही जर प्रोसेसने मॅलिशियस ऍक्टिव्हिटी केल्या किंवा ह्याला करप्ट केला तर हार्डवेअरची कॉस्ट मला जास्त पडू शकते. म्हणूनच ऑपरेटिंग सिस्टीम ही काळजी घेते की कुठलीही प्रोसेस डायरेक्टली हार्डवेअरशी बोलणार, म्हणजे ती कोणाची मदत घेणार? ओएस. आणि ओएस हार्डवेअरशी बोलते.
लक्षात घ्या मित्रांनो, हे एवढं भारी आहे ना, मी शपथ सांगतोय. ओएसचे लेक्चर जेव्हा तुमचे स्टार्ट होतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आईच्या रे, हे असलं इंटरनल आहे, आम्ही त्या लॅपटॉपला लय हलक्यात घेत होतो. हा एवढं काम करतो. मग काही लोक सर ह्याला किती वेळ लागत असेल, आउटपुट तर माझं 1 सेकंदाच्या आतमध्ये येतं. मित्रांनो, तुमचा प्रोसेसर तेवढा फास्ट आहे, तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम तेवढ्या फास्ट आहेत, त्यामुळे त्या तुम्ही ब्लिंक करायच्या आधीच आउटपुट पण दाखवून ठेवतात. बघा ना, कंपाईल लगेच करतो, आउटपुट पण आपल्याला लगेच दिसतं. आपल्याला असं वाटतं राव हा सांगतोय एवढ्या मोठ्या प्रोसेस आहे, एवढ्या गोष्टी असतात, मग हे एवढं फास्ट कसं चालतं? कारण आपले प्रोसेसर तेवढे स्ट्रॉंग आहेत, या प्रोसेस एकदम फास्ट आहेत. आपल्या डोळ्यांचा भ्रम आहे बरं का. ऐका, सगळ्यांना असं वाटत असेल, नीट ऐका, इथे प्रोसेस एकाच वेळेस मल्टिपल असू शकतात की नाही? सांगा, मला सांगा. तुम्ही ना काहीतरी ना कोड टाईप करताय, तुम्ही गाणं पण ऐकताय, म्हणजे गाणं पण ऐकताय, ब्राउझर पण चालू आहे, ब्राउझर पण एक प्रोसेस आहे. वेब ब्राउझर कुठला तरी असेल ना, क्रोम ब्राउझर करतं ना, क्रोम, फायरफॉक्स असेल वगैरे वगैरे ब्राउझर असतात, हे पण रन होत आहेत. तुम्हाला दिसतंय ॲट अ टाइम आहे ना मल्टिपल प्रोसेस रॅमवर असू शकतात, पण ह्यांना हँडल करणारी ओएस एकच आहे की नाही? अरे ओएस किती आहे? आपल्याला कसं वाटतं माहिती आहे का, एका वेळेस आहे ना मल्टिपल कामं चालू आहेत, भरपूर प्रोसेसेस रन होत आहेत. पण मित्रांनो नीट ऐका, एका वेळेस खरं तर ऑपरेटिंग सिस्टीम एकाच प्रोसेसला सर्व करत असते, पण आपल्या नजरेची म्हणजे आपल्या प्रोसेसिंग जेवढ्या फास्ट होईल त्याच्यापेक्षा पण कितीतरी पटीने हे एवढं फास्ट आहे. ऑपरेटिंग सिस्टीम ह्या प्रोसेसकडनं ह्या प्रोसेसकडे, इकडून इकडे, इकडून इकडे, इकडून इकडे, इकडून इकडे एवढ्या फास्ट उड्या मारते की आपल्याला असं वाटतं ॲट अ टाइम सगळी कामं चालू आहेत. पण ॲक्च्युली तसं नसतं मित्रांनो. एका वेळेस ओएस फक्त एकाच प्रोसेसला सर्व करत असते. मग आता काहीतरी थोडंफार तुटकं फुटकं अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली लोक, आमचे सर बोलायचे अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली लोक म्हणजे काय, अर्धवट नॉलेज घेऊन येतील आणि बोलतील काय माहिती का, पण सर असं थोडीच असतं ओएस. मग मला तुम्ही हे प्रूफ द्या, एकाच रॅमवरती मल्टिपल ओएस असतात का? एका वेळेस एकच ओएस असते, प्रोसेस मल्टिपल असतील. मग आता एक वाक्य बोलतो, आपले जे प्रोसेसर असतात माहिती आहे का, प्रोसेसरला मल्टिपल कोर असतात. किती लोकांनी हे ऐकलंय शब्द? हे थोडं अवघड बाजू आहे, ठीक आहे. एवढ्या लोकांनी ऐकलंय. प्रोसेसर एक नसतो, सीपीयू एकटा असतो का? याच्या आतमध्ये पार्ट असतात माहिती आहे ना, काही काहींचं 4 कोर ऐकलं असेल, ऑक्टा कोर पण असतो, हेक्सा कोर ऐकलंय ना. मग हे सगळे कोर असतात, मग ह्याच्यामुळे आपले परफॉर्मन्स फास्ट होतात, ठीक आहे. हे आता नको बोलायला, ओएस मध्ये ह्याच्याबद्दल मी इन डिटेल सांगेल, काळजी करू नका. चला येऊया आपल्या गोष्टीमध्ये. आता मला सांगा, ही प्रोसेस इथे आले, आता ओएस तिला रन करणार आहे, पण तुम्ही मला सांगा, ही प्रोसेस जी आले, ही फाईल आपण लिहिलेली फाईल नाहीये, हे तुमच्या लक्षात येते का? आपण फाईल कुठली लिहिली होती बघितली का? काय नाव आहे? program2.cpp. ही इंग्लिशमध्ये होती, हिला कन्वर्ट करायला आपण कोणाला पिक्चरमध्ये आणलं? कंपायलरला. G++ काय? याचं काम काय होतं? हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणे, म्हणजे आपण असं बोलूया का, इंग्लिशमधल्या कोडला बायनरीमध्ये कन्वर्ट करणे. हे कन्वर्ट केल्यानंतर ह्यांनी कुठली फाईल बनवली? a.out. आणि a.out ला रन केलं तेव्हा लोडर आला आणि त्याला काय करून गेला? प्रोसेस म्हणून घेऊन गेला. मग इथनं पुढे ह्याचे इन्स्ट्रक्शन सीपीयू कडे गेले. मी डायरेक्ट जरी ॲरो केला तरी तुम्हाला माहिती आहे की डायरेक्ट जातं का? नाही, कोणाची मदत घेणार? मग सीपीयू कडे इन्स्ट्रक्शन रन झाला आणि आपल्याला दिसलं वेलकम टू कोर्ट वेब. कळलंय? हे असं रन होतं. 2 शिकवल्या गोष्टी, ठीक आहे. चला आता जाऊया तिसऱ्या पार्टला. तिसरा आणि चौथा पार्ट जरा सोबत शिकवतो, लक्ष द्या सगळ्यांनी. आधी आहे ना जावा पण सांगतो, म्हणजे जावाच सांगून येतो. पायथन तुम्हाला कळेल की पायथन पण सेम आहे, पण पायथनची एक स्टेप दिसत नाही आपल्याला, ठीक आहे. दिसत नाही म्हणजे असते, आपल्याला माहिती नसते. आपल्याला म्हणजे तुम्हाला, ठीक आहे, दाखवतो ते पण. चला करूया स्टार्ट. इकडे एक काम करूया, जावाच्या कोडमध्ये जाऊया आधी. हे कोड लिहिले नाही तरी चालतील ना, आता कळतंय ना? दोन्ही कोड कळले. चला जावाचा कोड आपण लिहूया आता. एक करूया का रन इथे? चल लिहिली घे पहिला .c फाईल दाखव. जा सुबोध. चला लक्ष द्या, हे काढून टाक, सगळं सगळं काढ, पूर्ण ब्लँक एकदम. टर्मिनल क्लिअर करूया. मला सांगा, हे दिसतंय तुम्हाला? हा सचिनचा लॅपटॉप आहे, कोर्टवेब@सचिन. इथे लिहिलंय, एक फोल्डर आहे जावा, त्याच्यातला आज दुसरा दिवस. आणि हा डॉलरचा सिम्बॉल दिसतोय, हा माझ्या टर्मिनलचा स्टार्ट आहे. म्हणजे मी इथे जे पुढे टाकणार त्याला कमांड्स म्हणतात. काय म्हणतात? कमांड्स. बरोबर. आता मला सांगा, मला सगळ्यात आधी कोड लिहायचा आहे. काय लिहायचं आहे? मग मी एका एडिटरचा वापर करेन. इथे मी कोड लिहू शकतो का? नाही. मग मला एडिटर वापरायचा आहे. मी कुठला एडिटर वापरतो? VIM. मग आता लिहूया आपण कोड. चला जाऊया. VIM program1.c. आता तुम्ही नोटीस करा, ही फाईल ऑलरेडी आहे. कसं कळेल? दाखव रे. LS कर. LS कर. LS आधी. LS. LS म्हणजे काय?
दिसल्या का? ह्या 2 फाईल याने आत्ता लिहिल्या. जेव्हा मी लिहित होतो इकडे तेव्हा मी त्याला सांगितलं की तू ह्या फाईल लिहून ठेव, बरोबर. पण जर समजा मला नवीन फाईल बनवायची प्रोग्राम 3.c, चला मग मला ती फाईल लिहायची. तुम्ही नोटीस करा मी कसं लिहितोय बघा. जा रे vim डबल झालं, हां vim प्रोग्राम 3.c ही नावाची फाईल आहे का? जेव्हा मी एंटर करेल तेव्हा मला काय लिहिलेलं दिसेल की ब्लँक दिसेल? ब्लँक दिसेल. एंटर करूया, आतमध्ये आलो. हा दिसतोय का? हा एडिटर आहे. याच्यावर मी कोड लिहू शकतो की नाही? मग चला इथे कोड लिहूया. चला लिहि रे पटपट कोड. बघा सांगा सी मधला कोड पटपट बोला. चला हॅश इन्क्लूड stdio.h. ठीक आहे, पुढे आलो. vim void main त्याच्या आतमध्ये काय लिहिणार? printf. ठीक आहे, वेलकम टू कोर टू वेब. बघा printf. आता मला सांगा हा फक्त एडिटर आहे, हा रन करू शकतो का कोडला? नाही करू शकत. हा फक्त कोड लिहायचं काम करतो, कारण एडिटरचं काम फक्त लिहिणे असतं. समजलं ना? ठीक आहे. आता ह्याच्यापेक्षा 0 नाही बरं का काय, हेच 0 होतं. ठीक आहे, याच्या लो लेवलला नाही. आणि जर कोणी म्हटलं मी कम्प्युटर बॅकग्राऊंडचा नाही, मी इलेक्ट्रॉनिक्स आहे, तर मित्रांनो तुम्ही जनक आहात कम्प्युटरचे, हे तुमच्या लक्षात येते का? तुम्ही नसते तर आम्ही कशावर लिहिला असता कोड? आम्ही कशावर रन केला असता? या वायर्सच नसत्या का? घरनं आणल्या असत्या का? वायर म्हणजे सुतळ्या लावल्या असत्या खालनं, हा बोला असो हो रन. तुम्ही इमॅजिन करा, जी इलेक्ट्रॉनिक्सची लोक मला येऊन बोलतात ना की सर हे कोडिंगचं लय अवघड दिसतंय. मला असं होतं भाई तू जे करतोय ते सगळ्यात जास्त अवघड होतं. जे इलेक्ट्रॉनिक्सच्या वायर, करंट इथून चुकीच्या ठिकाणी लागला, करंट दुसरीकडे लागतो. लागतं की नाही? मुंग्या येतात कुठेतरी मग असा अंगभर मुंग्या येतात. ठीक आहे, पण कोडिंगचं तसं नाही रे. कधी ऐकलंय का कोणीतरी कोड लिहिला आणि सीपीयू उडाला ठप, हा आग लागली पीसी, एवढा भारीतला कोड लिहिला सर डायरेक्ट दूर. अरे येड्या, दुसरीकडनं दूर निघतो कोड लिहिताना, तिथून नाही. ठीक आहे, हा असो लक्ष द्यायचं. मला सांगा हा कोड आपण लिहिला टर्मिनलवर, माझं काय म्हणणं आहे याच्यावर कोड रन होईल का? नाही. मला कोणाची मदत लागेल? टर्मिनलची. कारण कमांड आहे ना, कोड रन करण्यासाठी कमांड आहेत. मग मला इथनं बाहेर पडलं पाहिजे. तर बाहेर पडायचंय तर मी काय कमांड वापरतो सांगा? इथनं म्हणजे काय मी इथे बटन्स क्लिक करतो जेणेकरून मला इथनं बाहेर पडता येईल? सांगा. एस्केप. बघा एस्केपचं बटन दाबलं ना हे फ्री होतं. तुम्ही नोटीस केलं का? म्हणजे गिअर आपण क्लच प्रेस केल्यानंतर गाडी फ्री होते. बरं जाऊ दे. एस्केप कोलन, ऐका कोलन सिम्बॉल दिसतोय? नसेल दिसत तरी आहे मान्य करा, हे दिसतोय मित्र. हा तू हो बोल, त्यावर विश्वास नाही मला. ठीक आहे, हा इथे डब्ल्यू करूया. आता बघा एंटर करूया फक्त. डब्ल्यू क्यू नको, डब्ल्यू. हा एंटर कर. आता नोटीस करा ही फाईल आता सेव्ह झाली. म्हणजे जे मी लिहिलंय ना ते सेव्ह झालं. पण हेच जर मी ना डायरेक्ट बाहेर पडतो, म्हणजे डायरेक्ट बाहेर पडलं क्यू नॉट असं वापरलं जातं, तेव्हा ही फाईल सेव्ह होत नाही. ठीक आहे, मग तुम्ही जर डब्ल्यू म्हटला तर सेव्ह होते, पण मी त्याच पेजला राहिलो. मला इथनं बाहेर पण पडायचंय. ही फाईल सेव्ह पण कर आणि बाहेर पण पड. म्हणून काय करतो आपण? कमांड सांगा आता परत. एस्केप कोलन डब्ल्यू क्यू. चला डब्ल्यू क्यू एंटर केलं. बघा टर्मिनलवर आलो आता मी. मग आता काही कोणाचं असं म्हणणं नाही ना याच्या पलीकडे तो VIM, याच्या मागच्या बाजूला इकडे VIM चालू आहे? नाहीये. हा दिसलं ना? कुठे आपण आता? म्हणजे VIM ची प्रोसेस संपली एवढं तर कळत असेल ना? आता मी कुठे? टर्मिनल. आता एक वाक्य बोलू. तो इंग्लिश मधला कोड होता, मला कंपायलर आणावंच लागेल, नाहीतर काय होणार सांगा? OS ला इंग्लिश मधला कोड कळणार. चला मग कंपाईल करूया. CC प्रोग्राम 3.c. ठीक आहे, चला एक काम कर, LS कर आधी. LS करूया. किती फाईल्स आहेत बघा? प्रोग्राम 1.c, प्रोग्राम 2.cpp. इथे a.out नावाची फाईल दिसते का कुठे? आता मी कंपाईल केल्यानंतर इथे दिसायला लागेल, तर लक्ष द्या. ठीक आहे, करूया. CC प्रोग्राम 3.c. लक्ष द्या बरं का. एंटर. आता LS बघा दिसते का? a.out ही होती का फाईल आधी? मग सांगा ही फाईल बनवायला रिस्पॉन्सिबल कोण आहे? कंपायलर आहे. म्हणजे कंपायलरने काय केलं? माझ्याकडनं फाईल घेतली जी इंग्लिशमध्ये होती आणि कंपायलरने तिला बायनरी कोडमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे त्याला जर उघडून बघितलं ना त्या फाईलला तुम्ही, तर त्याच्यामध्ये बायनरी कोड असेल. सीच्या बॅचची लोक तुम्हाला माहिती आहे ही फाईल कशी उघडायची. ठीक आहे, बाकीच्यांना लोड घेऊ नका. ठीक आहे, नंतर बघू. चला ही आता रन करायची आहे. सांगा. मी म्हणतोय आता बघा ही फाईल आहे, मी OS ला म्हणू शकतो का तू ये तुझं रन कर? असं नाही बोलू शकत. OS काय होते, तुला जर ही रन व्हायला पाहिजे तर तू त्याच्यावर डबल क्लिक कर किंवा इथनं कमांड टाक. मग मी कमांड लाईनला आहे तर मी इथनं कमांड टाकतो ./a.out. डॉटचा अर्थ होतो या मी 2 नंबरच्या फोल्डरमध्ये आहे, इथे ये आणि या फाईलला रन कर, असं आपण त्या OS ला सांगतोय. मी जसा एंटर करतो ना बघा आउटपुट दिसेल तुम्हाला. एंटर कर, आउटपुट बघा ना किती फास्ट आलं. पण मित्रांनो तुम्हाला कळतंय का याच्या दरम्यान किती गोष्टी झाल्या सांगतो बघा. मी जशी इथे एंटर केलं ना तसं OS ला कळलं कोणीतरी
एखाद्या फाईलला रन करायचा ट्राय करते, ओएस लगेच तिच्या माणसाला बोलतो लोडर उठ उठ, ती फाईल घेऊन यायची. लोडर येतो, या फाईलकडे येतो, a.out कडे, तिच्या टोपीमध्ये बघतो, टोपीमध्ये म्हणजेच प्रायमरी हेडर. ती बोलतो की ही फाईल माझ्या लिनक्सच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर रन व्हायला केपेबल आहे का, एलिजिबल आहे का, हा माझा फॉर्मॅट सपोर्ट करण्यासाठी आहे का. त्याला दिसतं अच्छा अच्छा ही आपल्याच घरातली फाईल आहे. मग तो त्याला रन करायला प्रोसेस म्हणून घेऊन जातो. नीट विचार करा, आता इमॅजिन करा, प्रोसेस म्हणून फाईल आली, लगेच तिला सीपीयू नाही मिळत, ती लाईन मध्ये उभी आहे, कारण बाकीच्या पण प्रोसेस असतील ना. ओएसनी आपल्या प्रोसेसला वेळ दिला, तिथनं ती सीपीयूला इन्स्ट्रक्शन पाठवल्या, सीपीयूच्या इन्स्ट्रक्शन मला मॉनिटरवरती आउटपुटमध्ये दिसायला लागले, दिसतंय का, आणि माझा कोड रन झाला. मी सांगायला मला किती वेळ लागतोय, पण तुम्ही रन केल्यानंतर आउटपुट बघितलं का किती फास्ट येतं. हेच तर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, कारण की ओएस एवढी फास्ट परफॉर्म करते, प्रोसेसर एवढे फास्ट एक्झिक्यूट करतात, म्हणून आपल्याला आउटपुट फास्ट दिसतात आणि आपल्याला असं वाटतं लय फास्ट आहे, हे लगेच होत असेल, मध्ये असलं काही होत नसेल. पण जेव्हा तुम्ही ओएस शिकाल तेव्हा तुम्हाला कळेल ऑपरेटिंग सिस्टीम महत्वाचं आहे, प्रोसेस महत्वाचं आहे, सीपीयू महत्वाचं आहे, त्याशिवाय प्रोग्रामरला गोट्या खेळाव्या लागतील. ठीक आहे, कळते? हां, चला लक्ष आहे ना. चला डन. चला हे सेम फाईल आता सीपीपीची रन करू. आता मी लिहिणार नाही कोड, सेकंड फाईलमध्ये सीपीपीचा कोड आहे, कोड दाखवतो. ह्याला फाईलला ओपन करायचं, कसं ओपन करू? VIM. चला VIM program2.cpp. आता लक्ष द्या, कोड लिहिलाय म्हणजे डायरेक्ट मला दिसेल ना कोड. करा एंटर, दिसला कोड, ऑलरेडी लिहिला होता ना याने. जर फाईलच नसेल तर कोड असेल का आतमध्ये? नाही, नव्याने असेल. चला मग आता इथनं बाहेर पडायचं. सांगा तुम्ही सगळ्यांनी, बोला कमांड escape::WQ. WQ का? सेव्ह कर आणि क्विट कर. बाहेर आलो. आता सांगा सीपीपीचा कोड डायरेक्टली ओएस रन करेल का? ह्याची भाषा कुठली आहे? इंग्लिश. ओएसला कसली पाहिजे? कोण पिक्चर मध्ये आणायचा? C++च्या कंपायलरचं नाव टाकूया मग इथे G++. आता लक्ष द्या, कंपायलर कुठली फाईल बनवणार? a.out. पण थांबा, हे थांब रे जरा. हां, येऊया इथे, ls कर. ऑलरेडी a.out आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना, एकाच फोल्डरमध्ये सेम नावाच्या 2 फाईल ठेवता येत नाहीत. मग हे काय करतो माहिती आहे का कंपायलर? कंपायलर या फाईलला रिप्लेस करतो. आता ही a.out सी प्रोग्रामची आहे, पण जसा मी कंपाईल करेल तेव्हा हीच a.out फाईल C++ कोडची असेल. चला बघूया, हे राहू दे वरतीच. हां, इथे जा, टाक कमांड G++ program2.cpp. ठीक आहे, चला program2.cpp एंटर. हां, आता नोटीस करा, ls करूया. ls. मला सांगा a.out ऑलरेडी होती, इथे दुसरी कुठली a.out दिसते का? नाही, म्हणजे त्यांनी तीच फाईल काय केली? रिप्लेस केली. आणि वेलकम टू C2W हेच वाक्य लिहिलेलं आपण. पण आपण एक काम करूया, ही a.out फाईल आहे ना, याच्यामधलं जरी नाही वेगळं लिहिलं तरी तुम्हाला कळत असेल ना, ही फाईल त्याने काय केले? रिप्लेस केली. आता मला रन करायचे, कशी करेन? ./a.out. आता बघा बरं, याचं पण आउटपुट एवढं फास्ट येते, आलं की नाही फास्ट? पण तुम्ही मला सांगा, हे सेम गोष्ट जसं सीचा प्रोसेस झाली तसंच ही पण प्रोसेस म्हणूनच गेली. हे कळतंय सगळ्यांना? पक्का कळलंय? जर या 2 गोष्टी कळल्या असतील तर जावाकडे जाऊया का आता? चला स्टार्ट करूया जावाच्या कोडला, आणि मग अर्धा तास मी हे एक्सप्लेन करेल की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कसं, आणि मग तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, चला याच्यासाठी ना मी एकदा डायग्राम काढून दाखवतो, नोटीस करा. अरे हे शिकायला आहे ना, बघा ना वेळ कसलं पटापट चाललं, एवढंच आपण शिकलो याच्यामध्ये आता. ठीक आहे, हे लक्ष द्या, मागे लक्ष द्या सगळ्यांनी. इथे बघा ना, मी असं बोलतो C और C++चा हा प्रोग्राम आहे, म्हणजे याच्या आतमध्ये कोड आहे, म्हणजे ह्या फाईल्स आहेत. एखाद्या फाईलचं नाव काय असेल? एक्सटेन्शन .c. आणि सीपीपी मध्ये काय असतं? म्हणजे ही फाईल आहे असं समजा, जी सी ची असेल किंवा सीपीपीची असेल. लक्ष द्या सगळ्यांनी, सगळ्यांना कळलं पाहिजे. नोटीस करा, ही जी लाईन आहे ना, याच्या खाली मी दाखवतो त्या हार्डवेअर्स आहेत. म्हणजे हा सीपीयू काय झाला? हार्डवेअर झाला. ठीक आहे, लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. रॅम पण हार्डवेअरच आहे, रॅम पण काय? हार्डवेअरच आहे. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, इथे आहे रॅम. नोटीस करा, ही स्क्रीन आहे मॉनिटरची. कसली स्क्रीन आहे? मॉनिटर. आता नोटीस करा, याच्या खाली सगळे हे हार्डवेअर आहेत, आणि हार्डवेअर ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ह्यांना ॲब्स्ट्रॅक्शन असलं पाहिजे, आणि ह्यांना ॲब्स्ट्रॅक्ट करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट सगळ्यात पहिला कोण येते? ओएस येते. बघा ही एकच डायग्राम लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येईल की सी आणि सीपीपीचं इंटरनल तुम्ही सांगू शकता कोणाला पण, एकच डायग्राम काढून दाखवायची. आता ऐका सगळ्यांनी, मला सांगा हा कोड, मला ह्याचा आउटपुट कशावर पाहिजे? मॉनिटरवर. नीट ऐका, कशावर पाहिजे? मॉनिटर. पण मॉनिटर काय? हार्डवेअर. माझा कोड फाईल हार्डवेअरशी डायरेक्टली बोलू शकते का? नाही बोलू शकत. नीट ऐकता ना, बोलू शकत नाही. याच्यावर अजून एक हार्डवेअर काढून ठेवा, इथे मध्ये ना हार्ड डिस्क HDD. ही फाईल कशात होती? हार्ड डिस्क मध्येच होती ना, सेव्ह केली होती. ठीक आहे, लक्ष द्या. आता
मी हार्डवेअरशी डायरेक्ट बोलू शकतो का? नाही. मग मी विचारलो, अरे मग माझा कोड रन कसा होणार? मग मला कळलं, अच्छा हार्डवेअरशी बोलायचं तर मला ओएसशी बोलायला पाहिजे. मग मी ओएसकडे गेलो, ओएसला रिक्वेस्ट केली, ओएस माझा हा कोड आहे ना रन करायचा आहे. ओएस काय बोलते, बघ मी तुला रन करायला मदत करेन, पण मला तुझी भाषा काही कळत नाही. मग तू मला कळणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट हो. मग आपण इंग्लिशमधलं ह्याला बायनरी कळतं. मग आपण एका माणसाला बोलवलंय आणि त्याचंच नाव होतं कंपायलर. मग आता तुम्ही मला सांगा, सीच्या कंपायलरचं नाव होतं सीसी आणि सीपीपीच्या, या दोघांनी पण वेगवेगळी कंपायलर आहेत बरं का. कंपायलरचं काम काय? एका भाषेमधल्या कोडला कन्वर्ट करायचंय दुसऱ्याला कळणाऱ्या भाषेमध्ये, म्हणजे हा हाय लेवल लँग्वेज मधला बायनरीमध्ये. पण हे दोघं मिळून एक फाईल बनवतात. त्या फाईलचं नाव काय आहे? a.out. आणि ही फाईल आहे बायनरी फाईल. आता बायनरी फाईल म्हणजे ह्याच्या आतमध्ये कोड कसा असेल? 0 आणि 1. मग आता ही फाईल कोणाला कळते? ओएसला. कळू शकते की नाही? मग आता मला सांगा, ही फाईल आली माझ्या फोल्डरमध्ये, इथे हार्ड डिस्क मध्ये आहे. मग हा काय करतो? कोणाला पाठवतो ही फाईल आणायला? लोडरला पाठवतो. कोणाला पाठवतोय? लोडर आला आणि ह्या फाईलला प्रोसेस म्हणून घेऊन आला. a.out आता काय बनली? प्रोसेस. म्हणजे जी फाईल होती ती इथे येऊन काय बनते? प्रोसेस. म्हणजे रॅम वरती जे काही असतं त्याला प्रोसेस म्हणतात. एवढं तर लक्षात आलं. मग आता बघा बरं, ह्याला बोलायचंय कोणा? आधी ह्याला सीपीयूची मदत घ्यावी लागेल. मग सीपीयूची मदत घ्यायची तर हा कोणाला मदत मागेल? ओएसला. ओएसच्या मदतीने सीपीयूवर इन्स्ट्रक्शन रन होतील आणि तेच इन्स्ट्रक्शन नुसार मला मॉनिटरवरती आउटपुट दिसेल, वेलकम टू C2W. 3 वेळा फ्लो सांगितलाय, 3 वेळा. याच्यानंतर कधी हा फ्लो विसराल का आता? नाही ना. लक्षात राहील ना? लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला कधीतरी वेळ येईल ना की कोडच्या व्यतिरिक्त मला काहीतरी सांग टेक्निकल गोष्ट, त्यावेळेस ना ही डायग्राम काढा आणि बोलायचं मला कोड इंटरनली कसा जातो हे बघायला खूप आवडतं, हे मला माहीत करून घ्यायला आवडतं. मग ते तुम्हाला 100% म्हणणार, सांग बरं एखादा फ्लो इंटरनल पर्यंत. डायग्राम काढा आणि त्याला एक्सप्लेन करा, जे मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केलं होतं. त्याला कळेल की तुम्हाला ह्या गोष्टी शून्यापासून सगळ्या एंडपर्यंत माहिती पडतात. हेच तुम्हाला सांगतो, ह्याच तर वेगळ्या गोष्टी असतात. चला स्टार्ट करूया जावाच्या कोडला. आता तुम्ही नोटीस करा, बघा मी ह्याच डायग्रामला कसं काढतोय, नोटीस करा. आता हे तुम्हाला कळलंय म्हणून काढतोय इथे, ठीक आहे. इथे कोड आहे CCPPचा, ठीक आहे. इथे पिक्चरमध्ये कोण येतो? एक माणूस येतो, त्याचं नाव काय असतं? कंपायलर. ऐका, कंपायलर नंतर एक फाईल बनते, कुठली? a.out फाईल, बरोबर की नाही? आणि हीच फाईल असते ना, हीच रॅम वरती रन व्हायला जाते, बरोबर की नाही? ही फाईल कशावर रन होते? रॅम वरती. मग आता तुम्ही मला सांगा, माझा कोड लिहिला, कंपायलरच्या मदतीने एका फाईलमध्ये कन्वर्ट केला आणि तीच फाईल प्रोसेस म्हणून जाते. आणि आता हीच डायग्राम बघा जावामध्ये वेगळी असेल. जावामध्ये अजून एक माणूस पिक्चरमध्ये येतो, कळलं का? काय नाव आहे त्याचं? JVM. कळलं? म्हणून आहे ना जावा पायथन हे CCPP पेक्षा जरा स्लो आहेत, कारण CCPP मध्ये एक स्टेप कमी असते, त्यांच्यामध्ये काही स्टेप जास्त असतात. कळलंय? चला मग स्टार्ट करूया. लक्ष द्या, जावाचा कोड लिहूया. सांगा तुम्ही, क्लास लिहावा लागतो, हे का लिहावं लागतं वगैरे सगळं सांगेन मी तुम्हाला, ठीक आहे. चला लिहूया कोड. क्लास कोड टू वेब. आतमध्ये आलो, लक्ष द्या. हां सांगा, आतमध्ये काय लिहितात? पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. कंपल्सरी असतं, हे तुम्हाला मी काल सांगितलंय. पण हे लक्षात ठेवू नका, रट्टा मारू नका, असंच लिहायचं असतं. मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला हे सगळं सांगेन, असं का लिहितात, या प्रत्येक लाईनची गरज का असते आणि नेमकं हे इंटरनली काय होतं की जेणेकरून ही लाईन लिहावी लागते, सगळं सांगेन नेक्स्ट लेक्चरला, काळजी करू नका. चला डेमो लेक्चर आहे, हे असंच जाऊ द्या, ठीक आहे. आलो इथे. चला लिहूया. इथे लाईन काय लिहायची? system.out. यातला एस बघितला का? कॅपिटल आहे. आणि जावामध्ये जे जे क्लास असतात ना त्यांची सुरुवात कॅपिटल लेटरने होते, लक्षात ठेवा, नंतर सांगेल. इथे पण स्ट्रिंग दिसतोय का? हा क्लास आहे म्हणून याचा एस कॅपिटल आहे. हा सिस्टम, हा क्लास आहे, याचा एस कॅपिटल आहे. प्रिंटएलन मेथड आहे म्हणून त्याचं स्टार्ट बघा ना स्लो, म्हणजे लो लेटरमध्ये, ठीक आहे. कॅपिटल लेटर आहे का? पी नाही ना. पण ह्याचा जो क्लास आहे ना प्रिंट, तुम्हाला माहिती आहे प्रिंट स्ट्रीम नावाचा एक क्लास असतो, ज्यांनी आता केलं असेल कोड थोडंफार, तर त्याच्यामध्ये तो कॅपिटल लिहायला लागला असता, ठीक आहे. नंतर बघू आपण, हे सोपं आहे. चला वेलकम टू कोड वेब लिहिला कोड हा. आता तुम्ही मला सांगा रे, हाच कोड सी मध्ये होता, CPP मध्ये होता, आता जावामध्ये आला. आता तुम्ही मला सांगा, मी हा कोडला असाच ठेवतो, कंपाईल आपण नंतर करू, आधी डायग्राम बनवू याची, ठीक आहे. चला लक्ष द्या. सांगा इथे काय नाव असेल फाईलचं? या आपल्या सिनरीमध्ये असं लिहूया, प्रोग्राम 4.java, ठीक आहे. आता तोच जावाचा कोड आता तुम्ही बघितला स्क्रीनवर, तोच मी परत नाही लिहिणार. आता काय कोड होता सांगा? क्लास कोड टू वेब, कर्ली ब्रेसच्या आतमध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग ॲरे ARGS, कर्ली ब्रेसच्या आतमध्ये system.out.println, वेलकम टू कोड टू वेब. हाच कोड होता. ही फाईलचं एक्सटेन्शन काय बघा? .java. आता तुम्ही मला सांगा, सगळ्यांनी सांगा, लक्ष द्या.
हा कोडला रन करायचा आहे, याचा आउटपुट मला कुठे दिसलं पाहिजे, मगाच्या सिनरीनुसार बोला, मॉनिटरवर. बघा सेम फ्लो चाललाय की नाही, मजा आहे बघा. हे कळलं की संपलं, मग आज आपण लगेच थांबू शकतो. एकदा फक्त समजून घ्यायचं, ठीक आहे. चला मॉनिटर, इथे मला काय दिसलं पाहिजे, वेलकम टू कोड टू वेब हे दिसलं पाहिजे, फक्त कोड जावाचा आहे. आता परत पहिली गोष्ट मला सांगा, हे जे फाईल आहे ती इंग्लिशमध्ये, कुठल्या भाषेत आहे, इंग्लिशमध्ये. आता परत घोळत होतंय, ठीक आहे. याला रन करायला कोण येणार आहे, पिक्चरमध्ये कोण असेल सांगा, ओएस. ओएस बरोबर की नाही, ओएस कुठे असणार आहे, रॅमवर. ओएस काय म्हणते, तुझ्या कोडला जर हार्डवेअरवरती म्हणजे मॉनिटरवर दाखवायचं आहे, हार्डवेअरची फाईल बोलते का, नाही. कोण बोलतं हार्डवेअरशी, ओएस. म्हणजे आपल्याला रिक्वेस्ट कोणाला करावी लागेल, ओएसला. ओएस काय बोलते, तुझी भाषा इंग्लिश आहे, मला कळते, मला काय कळते, बायनरी. आता नीट लक्ष द्या. मग इथे ह्या सिनारिओनुसार आता ही हार्ड डिस्क आहे बरोबर, HDD, याच्या आतमध्ये आपली ही फाईल ठेवलेली आहे बरोबर की नाही. आता नोटीस करा, टर्मिनल पण दाखवून ठेवतो म्हणजे तोच फ्लो सेमच दिसेल तुम्हाला, त्या डायग्राम वगैरे सगळं सेम दिसेल. बघा इथे लिहिलंय C2W सचिन $, कळतंय ना. तो कोड लिहायचा, तर मी कसं ओपन केलायला, VIM प्रोग्राम 4.java. मी इथे एंटर केल्यावरती मी कुठं पोहोचलो, एडिटरवर. मी कोड लिहिला, हा एडिटर कुठला आहे, VIM एडिटर आहे. जर माझा कोड लिहून झाला, मला बाहेर पडायचं आहे, काय कमांड आहे, ESC:WQ. मी इथनं बाहेर पडलो, कोड लिहिला. आता मला सांगा, मला कंपायलर पिक्चरमध्ये आणायचं आहे. जावाच्या कंपायलरचं नाव आहे जावा सी. बघा बरं, सीच्या कंपायलरचं नाव काय होतं, CC. CPPच्या आणि जावाच्या कसलं सेमच चाललंय. कंपायलरचं काम काय सांगा, एका भाषेला रट्टा नाही ना मारला, एका भाषेला दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करायचं. मग बघा बरं, हा कंपायलर आहे, याला आपण ही फाईल दिली, प्रोग्राम 4.java दिली फाईल, एंटर केला. आता तुम्ही मला सांगा, कंपायलरचं काम एका भाषेमधनं दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता बघा, आपल्या कोडमध्ये जर तुम्ही नोटीस केलेलं असेल ना, तर आपल्या क्लासचं इथे असं लिहिलं होतं, नोटीस केलं का ह्याने कोडमध्ये, क्लास काय लिहिला होता सांगा, क्लासचं नाव काय होतं, कोड टू वेब असं होतं. इथे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन वगैरे सगळं होतं. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. हा कंपायलर काय करतो माहिती का, तो बोलतो माझं काम फक्त एका भाषेमध्ये दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करणे नाही, तर तुझ्या कोडमधला सिंटॅक्स चेक करणे. जर सिंटॅक्स चुकीचा असेल तर एरर कोण देतो, कंपायलर देतो. नेक्स्ट लेक्चरपासून आपण बघणार आहोत की एरर काय असतात, कसे येतात, सगळे एरर शिकणार आपण, ठीक आहे. पण आता ऐका, कंपायलरने बघितलं की प्रोग्राम 4.java याच्यामध्ये एरर नाहीये. मग तो बोलतो चल मी तुला आता एका दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करतो. आता नीट ऐका, हा कंपायलर, नीट लक्ष द्या सगळ्यांनी, प्लीज नीट लक्ष द्या, रिक्वेस्ट आहे, हे वेगळं काहीतरी दिसतंय, ठीक आहे. हा कंपायलर दुसऱ्या फाईलमध्ये कन्वर्ट करतो. आतापर्यंत CPP मध्ये दोन्ही वेळेस फाईलचं नाव सेम होतं, a.out, पण इथे फाईलचं नावाचं एक्सटेन्शन आहे .class, आणि ह्या फाईलला नाव काय मिळतं, जे आपल्या क्लासचं नाव आहे. या क्लासचं, आपल्या क्लासचं नाव काय तिथे, कोड टू वेब. मग या फाईलचं नाव बघा, कोड टू वेब .class, ही त्यांनी फाईल बनवली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, नीट आहे का, प्रोग्राम 4.java हा कोड आपण लिहिला, अरे कोणी लिहिला, आपण लिहिला. हा इंग्लिशमध्ये होता, म्हणून आपण काय बोललो, ओएसला कळणारी भाषा काय, बायनरी. मग आपण बोललो की कोणाला बोलूया, कंपायलरला. पण हा जावाचा कंपायलर जरा उलटच काम करतो. बघा आता ऐका, जावाचा कंपायलर काय बोला, मी आलोय पिक्चरमध्ये, मी तुझ्या कोडला कन्वर्ट करतो एका दुसऱ्या भाषेमध्ये. आता नीट ऐका, ही भाषा आधीची होती इंग्लिश, आणि ही .class फाईलची भाषा पण काय माहितीये का, इंग्लिशच आहे. आणि ही जे कन्वर्ट केलेला कोड असतो त्याला म्हणतात बाईट कोड. म्हणजे ह्याच्या आतमध्ये जे फाईलमध्ये कोड असणार आहे तो कसा असणार आहे, बाईट कोड नाव आहे. पण आता बघा, इंग्लिश भाषेमधल्याच कोडला इंग्लिश भाषेमध्येच कन्वर्ट केला. किती डेंजरस गोष्ट आहे. आता मला सांगा, ही फाईल ओएसला कळेल का, का नाही कळणार, कारण ओएसला काय कळते. मग आता जरा झाला झोल, बघा ना, जरा झोल झालाय. मग हा काय म्हणतोय, जावाचा कोड म्हणतोय, अरे टेन्शन नको घेऊ, तू एक काम कर, ही जी फाईल आहे ना ती एका दुसऱ्या माणसाला आपण पिक्चरमध्ये आणूया, आणि ते अजून एका माणसाला पिक्चरमध्ये आणतात, आणि याचंच नाव आहे JVM. याचं नाव काय, JVM. नीट आहे का. मग जावा म्हणजेच, जावा लिहिणे म्हणजेच इंटरप्रिटर आहे, आणि ह्याचंच नाव JVM आहे, ठीक आहे. मग तो काय म्हणतो, ही फाईल मला दे. मग आपण ही फाईल बघा ना, कोड टू वेब .class फाईल आहे, पण .class लिहावं लागत नाही. या फाईलचं नाव मी हे कोणाला दिलं बघा, JVM ला. आता ऐकताय का, JVM ने ही फाईल घेतली,
जसं तुम्ही इथे एंटर करताना तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीमचा लोडर येतो. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, लोडरला पाठवते आणि म्हणते कोणाला तरी core2f.class फाईल रन करायचे आणि त्याने जावा ही कमांड अशी टाकले म्हणजे JVM नावाचा माणूस पिक्चरमध्ये आला पाहिजे. आणि मित्रांनो नोटीस करा, इथं प्रोसेस येते, पण ही प्रोसेस आपल्या या फाईलची प्रोसेस नाहीये. या फाईलच्या वतीने दुसराच कोणीतरी म्हणजेच JVM प्रोसेस म्हणून येतो. आणि ह्याच गोष्टीला व्हर्च्युअल मशीन बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतात. मग तुम्ही नोटीस करा, वाक्य सांगतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह मला दिसतंय. CPP एवढं जुनं होतं, त्यांनी भारी उपाय शोधला, एकदाच फाईल कन्वर्ट झाली की लगेच रन होते. जावा तर 1995 साली आलं, जावा उलट चाललंय सगळं. बरं असो, लक्ष द्या. ठीक आहे, नीट ऐका. तुम्हाला असं नाही का वाटत, बघा ना, हा इंग्लिशमध्ये कोड होता, कंपायलरला आणला बायनरीमध्ये कन्वर्ट करायला, पण जावाच्या कंपायलरने कोड कशात कन्वर्ट केला, .class फाईलमध्ये. .class फाईलमधल्याच कोडला काय म्हणतात, बाईट कोड असं म्हणतात. हा पण कुठल्या भाषेमध्ये असो, इंग्लिश, OSला कळणार का, नाही. म्हणून यांनी अजून एक माणूस पिक्चरमध्ये आणला, कोण, JVM. मग इथे कमांड टाकली जावा core2f. तसा इकडे एक प्रोसेस आली, पण ही प्रोसेस या फाईलची नाहीये, ती कोणाची प्रोसेस आहे, JVMची. आणि ही फाईल आहे ना, म्हणजे हीच फाईल JVM इनपुट म्हणून घेतो. आणि मग तो काय करतो माहिती आहे का, इनपुट घेतो आणि ह्या फाईलला आहे ना JVM खोटं काय बोलतो माहिती आहे का, तुला माहिती आहे का OS कोण आहे, मीच आहे. म्हणजे म्हणूनच याला व्हर्च्युअल मशीन असं म्हणतात. आणि म्हणून JVMला मिनी ऑपरेटिंग सिस्टीम असं सुद्धा म्हणतात. बघा ना, हा बाईट कोड आहे ना, हा कोणाकडे जाणार, JVMच्या पोटामध्ये जाणार. JVM स्वतः एक काय प्रोसेस आहे. पण तुम्ही मला सांगा, JVM डायरेक्टली हार्डवेअरशी बोलू शकतो का, कोणाची मदत घेणार. पण तो ना त्याच्या बाईट कोडला काय म्हणतो माहिती आहे का, OS वगैरे काय नसतं, मीच OS आहे. म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल्स आहेत. पुण्यामध्ये आपण राहतो, नांदेड सिटी नावाची गोष्ट ऐकले का, नांदेड सिटी काय म्हणतो माहिती आहे का, आमचं स्वतःचं कचऱ्याचं व्यवस्थापन आहे, आमचं स्वतःचं पाण्याचं व्यवस्थापन आहे. नांदेड सिटीमध्ये तुला एंडपर्यंत जायचं, आमच्या स्वतःच्या गाड्या आहेत, म्हणजे आमचं सगळं वाहतूक नियंत्रण वगैरे सगळं आमचं स्वतःचं आहे, आमची एक सिटी आहे. मग पुणे सिटी तिकडून म्हणते, म्हणजे आम्ही, ठीक आहे, असं सोडून द्या, नाही कळत त्यांच्यासाठी सांगतो, ठीक आहे, लक्ष द्या. हा, हे बघा, हे आहे पुणे शहर, ठीक आहे. याच्या आतमध्ये कुठेतरी ही नांदेड सिटी आहे. नांदेड सिटी त्या लोकांना काय सांगते, आपलं स्वतःचं एक शहर आहे, सुंदर असं शहर आहे. पण तुम्ही इमॅजिन करा ना, पण हे शहर टोटली कोणावर डिपेंडंट आहे, या शहरावर. पण ते ह्या लोकांना भासवताना इकडच्या लोकांचा अभिमान बघितला का, नांदेड सिटी मधल्या, आमचं स्वतःचं शहर आहे. मग आपण त्यांना बोलतो, जा बरं पुण्याच्या बाहेर. नाही होत ना. पण तो टोटली, मला सांगा, पाण्याचं व्यवस्थापन स्वतःच जरी असलं, खडकवासला म्हणणं वायर टाकून काय पाणी खेचतात की काय नांदेड सिटीवाले, हे सगळं यांना व्यवस्थापन कोणी करून दिले, पुणे शहराने दिले. म्हणजे थोडक्यात बघा ना, नांदेड सिटी व्यवस्थापन त्यांच्या लोकांना काय सांगते, अरे नांदेड सिटीमध्ये पाण्याला चार्जेस येते, तुम्हाला माहिती आहे का, मीटर भरावा लागतो. कोणी ऐकलंय असं, हात वर करा, एकात तरी व्यक्ती भेटावं. हां, नक्की, अरे बघा मी खरं बोलतोय, बघा हे खरं आहे ना. हे दर ते माहिती आहे का, लिटर मागे तसं असतं ना, 20 लिटर वगैरे, म्हणजे 1000 रुपयात एवढे 2000 लिटर वगैरे असलं काय काय त्यांचं कॅल्क्युलेशन, ते नीट कळत पण नाही. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही बघा, ऐका, हे काय बोलतात, आमचं स्वतःचं व्यवस्थापन आहे पाण्याचं. पण माझं काय म्हणे, यांच्या इथे पाईपलाईन वगैरे हे किती पण पाणी उपसू शकत नाही, पुणे शहराचा त्याच्यावर कंट्रोल असतो. म्हणजे थोडक्यात बोलू का, नांदेड सिटी टोटली डिपेंडंट कोणावर आहे, पुणे सिटीवर. पण ह्या नागरिकांना ते काय सांगतात की आपलं व्यवस्थापन किती छान आहे, कचरा उचलायला आपली माणसं इथेपर्यंत येतील, पण तो कचरा ती माणसं काही जाळत नाही बसत, ते पुणे शहरामध्येच कुठेतरी डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून देत आहेत ना. हे तुमच्या लक्षात येते का, बघा बरं आता ही डायग्राम बघा, इथे आलो, हा JVM आहे ना, या बाईट कोड म्हणजे ह्या लोकांना काय सांगतोय, आपणच OS आहे. का माहितीये का, कारण हा पण आहे ना OS सारखी कामं करतो. म्हणजे काय, याच्या आतमधल्या लोकांसाठी मेमरी मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, म्हणजे CPU मॅनेजमेंट करून देणे, हा यांना भासवतो. पण खरं तर तो स्वतः कोणावर डिपेंड आहे, OS. म्हणूनच आहे ना, याला मिनी OS असं पण म्हणतात. काय म्हणतात, मिनी OS. याच्याबद्दल डिटेलमध्ये ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मी बोलेल किंवा जावाच्या लेक्चर्समध्ये बोलेल. मग तुम्ही बघा बरं, इथे OS कडे गेला, OS गोष्टी इन्स्ट्रक्शन कोणाकडे पाठवणार, CPU कडे. CPUच्या मदतीने परत एकदा वेलकम टू core2f. मला सांगा आता, असं दिसतंय का तुम्हाला, इथे एक स्टेप वाढलेली दिसते का, अरे बोला ना, एक स्टेप वाढली. कंपायलेशन नंतर आपण काय करत होतो रे, डायरेक्ट रन करत होतो फाईल. इथे एक नवीन माणूस पिक्चर मध्ये आणत होतो, कुठला, JVM. मग बघा बरं,
ही डायग्राम इथे दिसली तुम्हाला. आता हीच डायग्राम मी जावासाठी काढतो. नोटीस करा, इथे जावाचा कोड आहे. ठीक आहे. पहिला जावाच्या कंपायलरचं नाव सांगा, जावा सी. हा एक फाईल बनवतो, तिचं नाव असतं डॉट क्लास फाईल. याच्यामध्ये काय असतो, पण हा ओएस ला कळतो का, नाही. म्हणून तुम्ही नोटीस करा ना, हा कोणाला बोलवावं लागतं इथे, जेव्हीएम ला. प्रोसेस म्हणून कोण जाते, ही फाईल गेली का जेव्हीएम म्हणून. म्हणजे तुम्हाला दिसतंय का, हा एक्स्ट्राची स्टेप मध्ये. आणि म्हणूनच जावाचा परफॉर्मन्स, पायथनचा परफॉर्मन्स सीसीपीपी पेक्षा स्लो आहे. म्हणूनच यांना नेटिव्ह लँग्वेजेस असं म्हणतात. काय म्हणतात यांना, का सांगू का, जावाचा कोड कोणावर डिपेंड आहे, जेव्हीएम वर. आणि जेव्हीएमचा कोड लिहिलाच आहे सीसीपीपी मध्ये. म्हणजे जावावाल्यावर जर एखादा माणूस बोलला, येड्या जावालाही सोपं आहे, सीसीपीपी काय जुनं झालं नाही का, आउटडेटेड आहे, लगेच त्याला बोलायचं हळूच तुझा जेव्हीएम मधला सीपीपीचा कोड साईडला काढ. तुम्ही मला सांगू, 100% कोड आहे ना जावा जेव्हीएम मधला सीसीपीपी मध्ये लिहिलाय. मग तुमच्या एक लक्षात येते, जर हाच सिनरिओ आहे, याचा अर्थ या लँग्वेजचं महत्व कधीच कमी नाही झालं. म्हणून 1972 सालापासून या लँग्वेजेसला रिप्लेसमेंटच भेटली नाही. तुमच्या लक्षात येते का, आपण आहे ना याच्यावरचे रॅपर वापरतोय सीसीपीपी वरचे, जे जे सोपं सोपं कोडिंगच्या साईडला करत चालेत, पण ते सगळेच्या सगळे इंटरनली जाताना कुठे जातात, सीसीपीपीला. म्हणून सीसीपीपीचं महत्व कधी कमी होऊ शकत नाही. हे तुम्हाला फ्लो कळला आता. ठीक आहे. पण आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न असेल, हे 1972 साली आणि 1978 साली आले, बरोबर की नाही, सी आणि सीपीपी. जावा कधी आले, पटपट बोला, 1995, बरोबर. एवढ्या वर्ष उशिरा येऊन सुद्धा, जवळपास 20 वर्ष आपण बोलूया, उशिरा येऊन सुद्धा जावाने ह्यांच्याकडनं काही शिकले कसे काय नाही. जावाने असं का केलं, तर जावाने हे करण्यामागे त्यांनी एक बरीचशी क्रिएटिव्हिटी आणली होती आणि त्यांनी कम्प्युटरच्या जगात क्रांती केली. थोडक्यात म्हणजे काय सांगतो, आता लक्ष द्या. बघा आता ऐका, सी आणि सीपीपी मध्ये लिहिलेला कोड, कंपायलर कुठला वापरतील सांगा, सीसी और, पटपट बोला, ए डॉट आउट फाईल. आता ऐका, ही ए डॉट आउट फाईल, तुम्ही हा कोड, ठीक आहे, नीट लक्ष द्या. काल तुम्हाला सांगितलं होत्या 3 ऑपरेटिंग सिस्टीम असतात. किती ऑपरेटिंग सिस्टीम आहेत मेन, सांगा कोणत्या कोणत्या, विंडोज, लिनक्स, मॅक ओएस. कळतंय का. मग आता ऐका, जर समजा या 3 ओएस आहेत आणि आपण कोड लिहिला, हा लिनक्स साठी कोड लिहिला तुम्ही, तर ही ए डॉट आउट फाईल फक्त लिनक्स वर चालणार, इकडे अजिबात नाही चालणार, इकडे पण अजिबात चालणार नाही. म्हणजे याचा अर्थ सी आणि सी प्लस प्लस हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहेत. डिपेंडंट म्हणजे काय ना, मला जर विंडोज वरती सीचा कोड लिहायचा तर तुम्हाला वेगळा कंपाईल करून वेगळा लिहावा लागणार आहे. कळतंय. हा सेम फाईल माझी इकडे चालेल का, नाही. का सांगा नाही चालणार, कारण ही फाईल कोणासाठी बनली, लिनक्स साठी. म्हणजे सी सीपीपीचा कोड हा प्लॅटफॉर्म डिपेंडंट असतो. आणि जावाने बघा ना कसली नेक्स्ट लेवल गोष्ट अचीव केले. लक्ष द्या, बघा इथे हा आहे जावाचा कोड, बरोबर. जावा कंपायलरचं नाव जावा सी. लक्ष देत आहे. कंपायलरने एक फाईल बनवली, तिचं एक्सटेन्शन असतं डॉट क्लास फाईल. त्याच्यात काय असतो, बाईट कोड. आता नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या. हॅलो हॅलो हॅलो, सगळ्यांनी लक्ष द्या. आता सांगतो बघा, इथे सेम ते 3 लॅपटॉप, पहिला लॅपटॉप, दुसरा लॅपटॉप आणि हा तिसरा लॅपटॉप. ठीक आहे, लक्ष द्या. चला बोलूया, कोणाचा लॅपटॉप आहे हा, पहिला विंडोज, नंतर लिनक्स, नंतर मॅक ओएस. हे 3 लॅपटॉप झाले, लक्ष आहे ना. आता ऐका, हा जर बाईट कोड तुम्हाला रन करायचा आहे, तर समजा तुमच्याकडे जेडीके असेल विंडोजवर, जेडीके असेल, जेडीके काल सांगितलं ना, जावा डेव्हलपमेंट किट. मग कसं आहे बघा, आता याच्यावरती तुम्ही जावा इन्स्टॉल केलेला असेल, याच्यावर जावा इन्स्टॉल केलंय, याच्यावर जावा इन्स्टॉल केलंय, तर हा बाईट कोड याच्यावर पण चालतो, याच्यावर पण चालतो, याच्यावर पण चालतो. त्याला घेणं देणं नाही, तो परत कोड कंपाईल पण करावा लागत नाही. सेम बाईट कोड चालतो. का माहितीये का, याच्याकडे विंडोजचा स्वतःचा जेव्हीएम आहे, लिनक्सकडे स्वतःचा जेव्हीएम आहे आणि मॅककडे स्वतःचा जेव्हीएम आहे. म्हणजे तुम्ही जेडीके इन्स्टॉल करता ना, तेव्हा प्रत्येक ओएस साठी वेगळा जेडीके असतं. पण आता तुम्ही नोटीस करा, बाईट कोड विंडोजला तसा पण नाही कळत, पण तो कोणाला कळतो, जेव्हीएम ला कळतो, जेव्हीएम ला कळतो, जेव्हीएम ला कळतो. कळलं का. मग आता तुम्ही नोटीस करा, एकच लिहिलेला कोड जो बाईट कोड बनला, जर तो 3ही प्लॅटफॉर्मवर चालत असेल, याचमुळे जावाला काय म्हणतात, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. आणि म्हणून असं पण एक शब्द आहे ओरा, राईट वन्स रन एनिवेअर. एकदाच लिहा, कुठे पण रन करा. आणि हे कोणामुळे अचीव झालं, तर या जेव्हीएम मुळे अचीव झालं.
आणि म्हणून एक वाक्य नीट ऐका, इंटरव्ह्यूमध्ये अजिबात हे वाक्य बोलायचं नाही जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. बाकीचे अख्खं जग हे वाक्य बोलेल, तुम्ही वाक्य काय बोलायचं नीट ऐका. जावामध्ये बाईट कोड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, पण जेव्हीएम प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. नोटीस केलं का? बघा, जेव्हीएम विंडोज साठीचा वेगळा आहे, लिनक्स साठी वेगळा आहे आणि मॅक साठी वेगळा आहे, पण बाईट कोड बघा बरं, तिघांसाठी सेम. मग इंडिपेंडंट झाला कोण? की जावा इंडिपेंडंट आहे? नाही ना. हेच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बोलायचं आहे. आय होप तुम्हाला हे कळलेलं असेल. ठीक आहे, थांबूया मग आता. समजलं लेक्चर? ठीक आहे, लेक्चर झालंय सगळं. आता मी सांगतो ज्यांना ॲडमिशन नाही भेटले त्यांच्यासाठीचं काय काय प्लॅन केलेलं आहे. नीट ऐका, चुकीच्या वेने घेऊ नका. फक्त जे काही प्लॅन केलं आहे तो सगळं तुमच्या सिनारीनुसारच विचार करून प्लॅन केलेला आहे. ठीक आहे, ऐका सगळ्यांनी, लक्ष द्या. ठीक आहे, नीट लक्ष द्या. तुम्ही मान्य करा नका मान्य करू, तुमचा कॉल आहे. तुम्हाला एक तरी गोष्ट लक्षात आलेली असेल, या वर्षात जर तुम्ही जावा नाही शिकत आहे तर तुमचा लॉस तर आहे, एवढं तर नक्की आहे. जर तुम्ही थर्ड इयरला असाल 100% लॉस आहे. सेकंड इयरला असाल अजून एक चान्स आहे, पुढच्या जानेवारीमध्ये जावा शिकू शकता. ठीक आहे, पण जेवढं लवकर गोष्टी शिकाल, प्रोग्रामिंग लँग्वेजला वय नाही आहे मुळात. तुम्ही नोटीस केलेलं असेल ते झेप्टो बिप्टोचे फाउंडर 19-20व्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या $1 बिलियन कंपन्या उभ्या केल्यात. काय ते जावा बिवा शिकत बसले गोष्टी? असा नीट विचार करा. त्यांच्या डोक्यात माइंडसेट काय होता? मला कंपनी उभी करायची. त्यांच्या कंपनीमधली लोक एम्प्लॉई आहेत ते कोडर आहेत की सगळेच्या सगळे. तुमचा माइंडसेट बनवा. आपण जर तुम्ही ठरवताय ना तुम्हाला कंपनी स्वतःची उभी करायची, तुम्हाला जावा डेव्हलपर बनायचं आहे, तर तुम्ही जेवढ्या लवकर फर्स्ट इयरला शिकाल, 12वीला शिका, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम्पल सही सांगतो. आता तू कितवीला आहेस मित्रा? 11वीला. हा बघा, 11, हात वर कर जरा एकदा. हा बघा, हा 11वीला आत्ता आहे आणि तो ह्या बॅचला बसलाय. आता तो ह्या बॅचला बसण्याचं रिझन पण सांगतो मी तुम्हाला, लास्ट टाइम पण सांगितलंय. याचा भाऊ अभिषेक गोरे नावाचा मुलगा, जो BNY मेलॉन नावाच्या कंपनीमध्ये आता प्लेस झालाय, 10.5 लाखाचं पॅकेज भेटलंय. 10.5 लाखाचं. तो आलेला माझ्याकडे फर्स्ट इयरला, सगळ्या बॅचेस माझ्याकडे शिकलाय, सगळं शिकलाय. मी जे काही शिकवलं ना ते सगळं शिकला डिटेल मध्ये, कोड वगैरे, पुन्हा त्याला DSA वगैरे भारी येतंय, लीड कोड वगैरे सॉल्व्ह करतो. बरोबर की नाही? पण आता नीट आहे का, त्याच्या डोक्यात काय? त्याला विचारलं ना, तो काय बोलतो? सर मी अजून लवकर आलो असतो तर मी अजून 11वीलाच भावाला पाठवून दिलाय. मी त्याला त्या दिवशी पण बोललो, तू नीट विचार कर. याला तो बोलतोय ह्याला जर मला कम्प्युटरलाच पाठवायचं आहे हे मला माहिती आहे, तर तो 11वी-12वी पासूनच कम्प्युटरचे विषय शिकेल ना. तुम्ही इमॅजिन करा, हा जर मुलगा 2 वर्ष फक्त नीट आमच्या सोबत राहिला ना, 2 वर्ष, तर हा आहे ना 2-4 वर्ष, 2 वर्ष प्लस एक्सपिरियन्स लोकांना जसं कोडिंग जमेल ना तेवढ्या लेवलचं कोडिंग हा करू शकतो. मी तुम्हाला लिहून देतो. आणि कोणी ना शंका घेण्याचं काम नाही, कारण मी तो प्रूफ दिलाय. आमच्याकडे सेकंड इयरला एक सिद्धेश नावाचा मुलगा आहे, सेकंड इयरला आहे बरं का. तो PVPIT कॉलेज माहिती आहे ना, JSPMचंच एक कॉलेज आहे. माझ्याकडे तो फर्स्ट इयरला आला, त्याने जावा शिकला, फ्लटरला होता, आणि आत्ता तो सेकंड इयरला आहे. अजून सेम पण संपलं नाही. बरोबर की नाही? या सेमला आहे तो, सेकंड इयरला आहे. त्याला ऑलरेडी फ्लटरची कंपनी लागले. त्याचा इंटरव्ह्यू घेतला ना, इंटरव्ह्यूवर स्वतः त्याला म्हणतोय की तुझं नॉलेज नेक्स्ट लेवल आहे, तुला एवढं इन डिटेल कसं काय माहिती? आणि तो सेकंड इयरला आहे. मी परत सांगतोय, शिकण्याला वय नसतं, तुमचा माइंडसेट पाहिजे. ठीक आहे. आता ज्या लोकांना ऍडमिशन नाही भेटलं त्यासाठी आम्ही सॉरी, कारण बघा ह्या बॅचला हे दोन्ही लेक्चर ऑनलाईन येणार होते, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. तुम्ही ऑफलाईन का आलेत? तर तुम्हाला ते ऑफलाईनच मजा घ्यायचे. ऑफलाईन का शिकतायत? जे लोकांनी ऍडमिशन घेतले, बरं किती लोक ऍडमिशन घेतलेले तिथे बसलेत? हां, एवढे लोक. बरं तुम्हाला हे माहिती होतं हे लेक्चर ऑनलाईन येणार? अरे सांगितलेलं ना, कालचं पण लेक्चर ऑनलाईन येणार हे पण सांगितलं होतं. नोटीस केलं? तरी पण तुम्ही ऑफलाईनला आले, कारण तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन बघण्यापेक्षा जर माझ्याकडे वेळ आहे तर मी इथेच येऊन ऐकेन लेक्चरमध्ये. ठीक आहे, पण ह्याच्या पुढचं कुठलंच लेक्चर ऑनलाईन नसेल तुम्हाला. पण आता ऐका, आम्हाला काही स्टुडंट नको आहे असं नाहीये. आमचं पण हेच म्हणणं आहे, ह्याच दिवसासाठी मी एवढे वर्ष मेहनत घेत होतो. ठीक आहे, की जे मी 7 पासून सुरू केलेला प्रवास 700 लोकांपर्यंत आलाय. 700 पण का माहिती आहे का? जागेचं लिमिटेशन आहे. नाही तर तुम्हाला सांगतोय ह्या वेळेस टोटल ऍडमिशनला इंटरेस्टेड लोक होते 1250 टोटल, जे कन्फर्म ऍडमिशन घेणार आहे. कन्फर्म 1250 मधनं 700 लोक तुम्हाला बॅचला दिसतील आणि बाकीच्यांना ऍडमिशन नाही मिळालंय. आता तुम्हाला सांगतो त्यांची डेंजर सिनारिओ काय झाला असता. त्यांना ऍडमिशन नसतं भेटलं तर ते काय करतात? दुसरीकडे कुठलेही ट्राय करतात क्लास. ठीक आहे, कुठेही. पण मी तुम्हाला 100% सांगतो, मी जे जावा शिकवतोय आणि त्यांनी शिकवलेला 100% फरक असणार. काही लोक बोलतील हा तुझा ॲटिट्यूड असेल. सर असं नसतं ना, मी तुम्हाला बोलतोय ज्यांनी ऍडमिशन घेतलं ना त्यांना मी या गोष्टीचा प्रूफ देणार म्हणजे देणार. कारण ज्या आज तुम्ही बघितलं असेल मी काय लेवलला शिकवू शकतो गोष्टी, हे तर 1% पण नाही, छाटछूट आहे हे आज शिकवलेलं. याच्यापेक्षा डिटेलमध्ये गोष्टी असतात आणि सगळ्यांना कळतं क्लासमध्ये. आता तुम्ही बघा, ही एवढी अवघड गोष्ट मी आज शिकवली तुम्हाला, ही नाही म्हणत आहे OS लेवलला, ती अवघड गोष्ट आहे, पण तुम्हाला कळली ना सगळ्या लोकांना सीचा कोड कसा इंटरनली जातो.
सेम जावा तर त्याच्यापेक्षा अजून भारी लेवलला मी शिकवतो, हे मला पण माहिती आहे. मी स्वतः जावा डेव्हलपर आहे, मी बॅकएंड डेव्हलपर आहे, मी 10 वर्ष प्लस एक्सपिरियन्स आहे, मी स्प्रिंग बूटमध्येच काम करत होतो एवढे वर्ष. तुम्हाला कळलं पाहिजे. मग जर हा कोडर आहे, आता दुसरी गोष्ट सांगतो नीट आहे का, मी स्प्रिंग बूट डेव्हलपर आहे म्हणजे बॅकएंड डेव्हलपर. जे फ्लटरच्या बॅचचे काही लोक इथे बसलेले असतील त्यांना विचारा, मी फ्लटर पण किती इन डिटेल शिकवतो. आणि कोणी मला म्हणणार पण नाही की हा बॅकएंड डेव्हलपर आहे, त्यांना वाटेल की हा ॲप डेव्हलपर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येते काही लँग्वेज असो मी तेवढ्या डिटेलमध्ये शिकवून. आता सांगतो पुढचा पॉईंट. जे लोक ज्यांना ॲडमिशन नाही भेटलंय, आम्हाला वाटतं की 2 बॅच करायला पाहिजे, पण आम्हाला टाइम कन्स्ट्रेंट आहे. ही बॅचचे लेक्चर्स असणार 4 ते 5 दिवसाचे लेक्चर्स असणार, प्रॅक्टिकल्स असणार. या बॅचला आम्हाला मॉक इंटरव्ह्यू पण घ्यायचे, जे 3rd इयरला लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रॉपर प्लॅन केलाय. सगळ्यात बेस्ट गोष्ट सांगतो, तुम्ही लेक्चर किती पण भारी करा, माझं हे म्हण आहे, तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची काय, तुमचा प्रोजेक्ट. तुमच्या कोडची इंटरव्ह्यूची सुरुवात आहे ना तुमच्या प्रोजेक्टपासून होते. म्हणजे तो तुम्हाला म्हणणार चल तुझ्या प्रोजेक्टमधले पॉईंट एक्सप्लेन कर. जसं जसं तुम्ही एक्सप्लेन करता त्याच्या लक्षात येतं प्रोजेक्ट तुम्ही स्वतः बनवलाय. तिथनं मग ते तुमच्या ओपीच्या कन्सेप्टकडे येतात. पण जर तुम्ही प्रोजेक्ट छान बनवताय ना तर तुम्ही आरामात बाकीच्या ओपीच्या कन्सेप्ट सांगू शकता, कारण ओपी कन्सेप्टच प्रोजेक्टमध्ये आहेत. बरोबर की नाही? मग आम्ही काय विचार केला की ह्याच्यावरती सोल्युशन काय आणता येईल ज्यांना ॲडमिशन नाही भेटलंय. त्याच्यातली लोक मी 100% सांगतो ऑनलाईन बॅचला ॲडमिशन घेणारच आहे. पण मी फिजिकली ऑफलाईन बॅच घेऊ शकणार नाही, हे तर मी तुम्हाला क्लिअर सांगतो. बट एक गोष्ट आम्ही केले, ह्या लोकांना जे पण लेक्चर येतात ना ते सगळेच्या सगळे लेक्चर तुम्हाला फक्त लेक्चर्स ऑनलाईन करायचे आहेत, बाकीचे सगळ्या गोष्टी ऑफलाईन आहेत. प्रॅक्टिकल ऑफलाईन असणार आहे. तुम्हाला एक वीकली, ह्यांना पण 1 दिवसाचा प्रॅक्टिकलचा वेळ असेल, जे त्या बॅचला असेल त्यांना पण सेम लेक्चर येणार. मी आज शिकवलंय ना लेक्चर, नेक्स्ट वीकला तुम्हाला लेक्चर येणार. पण आता नीट ऐका, ही जी लोक इथे बसलेत ना ह्यांना एक ड्रॉबॅक पण आहे सांगतोय ऑफलाईनच्या लोकांना. त्यांनी माझ्याकडनं ऐकलं, घरी जाऊन त्यांना चान्स नाही रिव्हिजनचा. पण जे ऑनलाईनच्या बॅचला आहे त्यांच्यासाठी सांगतो, तुम्हाला लेक्चर आज सोमवारी एक्झाम्पल सांगतो, सोमवारी लेक्चर टाकलं तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस तुम्हाला आम्ही लेक्चर टाकणार. आणि लेक्चर आम्ही काढणार कधी, संडेला काढणार रात्री. म्हणजे तुम्ही तेच लेक्चर रिपीट बघू शकता. त्या वीकमध्ये तुम्ही प्रॅक्टिकलला पण येणार. ह्यांना क्विज, ऑफलाईनच्या बॅचला क्विज कंपल्सरी नसतात, इथेच बसून करायचे. ऑनलाईनवाल्यांना क्विज खाली कंपल्सरी असणार, तुम्ही येऊन क्विज पण सॉल्व्ह करायचे आमच्याबरोबर. तिसरी गोष्ट, प्रॅक्टिकल झाल्यानंतर तुम्हाला ते सुपर एक्सचा सिनारिओ आहे. सुपर एक्स तुम्ही ऑफलाईन करणार आहे, ऑफलाईन. मग तुम्ही ऑफलाईन कसं काय, सुपर एक्सला जे शिकवणार आहे फायर बेस झालं, बाकीच्या गोष्टी माहिती आहे ना, VS कोडचे सगळे सिनारिओ, गीट वगैरे सगळ्याच्या सगळे लेक्चर्स ऑफलाईन असणार आहे. मी लेक्चर्स घेतो, सचिन घेतो, प्रमोद सर घेतात. आम्ही सगळे तुम्हाला 2 पार्टमध्ये ते शिकवणार आहे. म्हणजे ह्या ऑफलाईनवाल्यांना वेगळं आणि त्या ऑनलाईनच्या लोकांना पण सुपर एक्स वेगळं. म्हणजे त्यांना पण ऑफलाईनच शिकवणार. म्हणजे फक्त आहे ना जावाचे जे लेक्चर्स आहेत ना, म्हणजे जे आता 3-4 बॅचचे लेक्चर आहेत ते फक्त तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवरनं बघायचे आहेत. ते पण तुमचा कॉल आहे, तुम्ही कुठे बघता लेक्चर, कसं बघताय, ठीक आहे. फोनवरतीच लेक्चर येतात हे तुम्हाला माहिती आहे. हेच अपडेटेड लेक्चर तुम्हाला सगळेच्या सगळे मिळणार आहे. नीट ऐका मी वाक्य काय बोलतोय. 2024ची बॅच नाही देणार आहे, कारण 2025च्या बॅचचा कंटेंट हा वेगळा आहे, 2024च्या बॅचचा कंटेंट वेगळा होता. आता काही लोक बोलतील टॉपिक तर सेम असेल, एक्झॅक्ट बोलतोय, टॉपिक सेमच असणार. पण जो फॉर्मॅट बसवलाय ना पूर्णपणे प्लेसमेंटच्या कन्सेप्टनुसार बसवलाय. म्हणजे हीच बॅचचे लेक्चर तुम्हाला लगेच भेटणार. फक्त तुम्ही 5 लेक्चर ह्यांच्यापेक्षा मागे असणार. 5 लेक्चर का, तर त्या वीकमध्ये जेवढे लेक्चर 5 ते 6 लेक्चर असे असतील जे तुम्ही मागे असाल यांच्या. तुम्ही लेक्चर ऑनलाईन करणार, ऑफलाईनला प्रॅक्टिकलला पण येणार. सुपर एक्स, आता सुपर एक्सचं नीट आहे का, जे तुमचे मित्र ऑफलाईनला बसले, तुमच्या डोक्यात काय ना, सर माझा मित्र ऑफलाईनला बसलाय, माझी मैत्रीण ऑफलाईनला बसले, मला त्याच्यासोबतच सुपर एक्सचा तो प्रोजेक्ट करायचा होता. तुम्ही सुपर एक्सचा प्रोजेक्ट तुम्ही इथे ऑफलाईन असलेल्या पार्टनर सोबत करू शकता, कारण तुमचं सुपर एक्स आणि त्यांचं सुपर एक्स सोबतच आहे. तुम्हाला सुपर एक्ससाठी ऑफलाईनच यायचंय. सगळे ते टॉपिक वगैरे आम्ही ऑफलाईन शिकवणार आहे. सगळंच्या सगळं ऑफलाईन आहे. फक्त तुम्हाला आहे ना एकच गोष्ट सांगतोय, हे मी आत्ता समोर बघणार मला, तुम्ही हेच मला व्हर्च्युअली बघत असणार. आणि ह्याच गोष्टीचं कॉस्ट कटिंग करून आम्ही काय केलंय, यांची फी 10,000 प्लस GST होती, तुम्हाला सगळ्या गोष्टींची फी 7,000 प्लस GST केलेली. ठीक आहे. आता मी ह्याच्या पलीकडे काही करू शकत नव्हतो. मी ते सांगितलंय. जे ऑफलाईनला ॲडमिशन घेतलंय त्यांचे ॲडमिशन आता कॅन्सल होणार नाहीयेत. ठीक आहे. आता जे ऑफलाईनला ॲडमिशन घेतलं त्यांना 3,000त गेलो असतो, म्हणजे कोक वगैरे पिला असता काहीतरी, नाही. ठीक आहे. आता ऐका, नीट ऐका, प्लस पॉईंट नीट ऐका बॅचचे. काही लोकांना वाटेल सर यांना तर मेंटर असणार, काळजी करू नका. तुम्ही जेवढे शिकणार आहेत ना ऑनलाईनला त्यांच्या काउंटनुसार मेंटरचा काउंट असणार आहे. तुम्ही रात्री 12 वाजता मेसेज करा, मेंटर तुम्हाला रिप्लाय द्यायला असणार आहे. कारण की त्या बॅच टोटल अख्ख्या बॅचमध्ये ना 20 प्लस मेंटर्स आहेत, 20 प्लस मेंटर्स. नीट ऐका माझे शब्द,
किती मेंटर्स आहेत? 20 प्लस मेंटर. तुम्ही प्रॅक्टिकलला आले ना, प्रॅक्टिकलला आले, तुम्हाला काही पण डाऊट येऊ द्या, तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायला तुमच्या इथे मेंटर्स असणार आहेत प्रत्येक बॅचला. कारण की काय माहिती आहे का, ऑनलाईनचा सिनारिओ कसा असतो, तुम्ही लेक्चर बघून येणार, तुम्हाला प्रश्न पडलेले असणार, एक तर तुम्ही तेव्हा पण विचारू शकता आम्हाला, आम्ही तुम्हाला रिप्लाय पण देऊ. पण तुम्ही प्रॅक्टिकलला आले आणि कोड करता करता त्या बॅचचे कोड आम्ही प्रॅक्टिकलमध्येच करून घेणार, प्लस असाइनमेंट पण करून घेणार आहे तुमच्याकडनं, ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडेल की सरांनी असं गोष्ट शिकवली होती ती मला कळली नाही, मेंटर तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणार की हा कोड सर असे सांगत होते, ही गोष्ट अशी आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट नीट ऐका आता, सुपर एक्सचा प्रोजेक्ट, ही लोक असणार सुपर एक्सला, तुम्ही तुमचे जे ग्रुप मेंबर्स आहेत ना त्यांच्याबरोबर सुपर एक्सचा प्रोजेक्ट करायचा आहे, तुमचे मेंटर आणि ह्यांचे मेंटर सोबतच असणार तुम्हाला एक्सप्लेन करायला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, लास्ट इयर जे पास होणार, बॅच संपणार, यांची बॅच एक आठवडा आधी संपलेली असेल, तुमची बॅच एक आठवडा उशिरा संपलेली असेल. प्लेसमेंट सगळेच्या सगळे, मॉक इंटरव्ह्यू पासून जे सगळं ऑफलाईनच्या बॅचला आहे ते सगळं तुम्हाला ऑफलाईन असणार आहे. मग आता माझ्याबरोबर बोला एकदा, मी तुम्हाला काय सांगतोय, फक्त जागा नसल्यामुळे ना मला डबल लेक्चर घेता नाही येणार, कारण माझं शेड्यूल पॅक आहे. नाहीतर मी सकाळच्या वेळेत बॅच घेऊ शकलो असतो, पण ऑलरेडी आमची फ्लटरची बॅच शेड्यूल आहे सकाळच्या सिनारिओमध्ये, ठीक आहे. बाकीच्या पण बॅचेस असतात, बाकीचा आमचा सोशल मीडिया कंटेंट पासून मला मीटिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी आहे, मला एवढं सगळं मॅनेज करायचं असतं, म्हणून मी ना ह्या बॅचला कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. मग मी हा विचार केला की ठीक आहे, माझा वेळ तर नाही वापरू शकत, पण आमची टीम जर एवढी मोठी आहे तर आपण हा प्लॅन असा करू शकतो. आणि म्हणूनच आज ह्या वर्षी आम्ही पहिली व्हर्च्युअल बॅच अनाऊन्स करतोय. आणि ह्या बॅचला आम्ही व्हर्च्युअल बॅच का बोलतोय, फक्त लेक्चर तुम्हाला ऑनलाईन असतील, सगळ्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ऑफलाईनच असतील, सगळ्या ऍक्टिव्हिटी ऑफलाईन असतील, कळलं. आता ऐका, हे हॅलो ऐका, जे लोक असा विचार करतात मी सिंहगडला आहे, माझ्या मित्रांनी ऑनलाईन पण शिकलेत, तुम्हाला माहिती आहे, त्यांना एकदा जाऊन विचारा, ऑनलाईनच्या बॅचच्या लोकांनी प्रोजेक्ट कधीच केला नाही, ऑनलाईनच्या बॅचच्या लोकांना प्रॅक्टिकल नव्हतं, ऑनलाईनच्या बॅचच्या लोकांना मॉक इंटरव्ह्यू, इतर गोष्टी प्लेसमेंट सिनारिओ मधल्या आम्ही फक्त त्यांना क्वेश्चन पाठवायचो, लक्षात येते का. पण तुमच्यासाठी मॉक इंटरव्ह्यू, प्लेसमेंट असिस्टन्स पासून सगळ्या गोष्टी असतील जे ऑनलाईनला आहेत, ते ऑफलाईन वाल्यांना तर ते सगळंच आहे. म्हणजे तुम्हाला बघा ना, जावा, DSA, DBMS, OS चारही गोष्टी प्लस सुपर एक्स पासून सगळ्या गोष्टी 7,000 प्लस GST, यांना 10,000 प्लस GST. कळलंय सगळ्यांना विषय हा. आणि अजून म्हणजे फायनल गोष्ट सांगायला गेलं, मागे ठीक आहे, एक गोष्ट सांगायला गेलं तर आहे ना, खूप लोकांना असं वाटतं की सर मी ऑनलाईन केलं तर मला कॉस्ट किती पडेल. तुम्ही नोटीस करा, इंडिव्हिज्युअल जर कोर्स घेतला ना, जावाची फी 4,000 प्लस GST असते. जर तुम्ही आत्ता कोर्सला ऍडमिशन घेतलं 1-2 महिन्यानंतर तर तुम्हाला कळेल, तुम्हाला 2024चा कंटेंट भेटणार. जर तुम्ही ऑनलाईन बॅचला, फक्त ऑनलाईनच्या बॅचला ऍडमिशन घेत असाल तर 2024चा, 25चा कंटेंट मिळणार नाही. फक्त जी व्हर्च्युअल बॅच आहे ना, त्यांनाच आम्ही एडिट करून लेक्चर्स व्हर्च्युअल बॅचला देणार आहोत. त्या बॅचचे सर्व्हर्स वेगळे असणार आहेत, ह्या बॅचचे सर्व्हर वेगळे असणार आहे. म्हणजे जे व्हर्च्युअल बॅचमध्ये असेल ना त्यांनाच फक्त 2025चा कंटेंट भेटणार आहे, बाकी सगळ्यांना 2024चाच कंटेंट भेटणार आहे, म्हणजे जुनावाला कंटेंट. 4,000 प्लस GST म्हणजे 4,720 रुपये फीस झाली जावाची, कळते का. DSAचा कोर्स 2,500चा आहे, 2,500 प्लस GST. कॅल्क्युलेट करताय का, नसेल कळत तर मी फक्त GST सोडून बोलतो. 4,000 आणि 2,500 6,500, ऐकताय ना. DBMS ची फी पण 2,500 रुपये, 6,500 आणि 2,500 9,000 झाले. आणि OS 2,000 फी आहे, 11,000 प्लस GST, म्हणजे तुम्ही 13,500 रुपये भरताय, 13,000 प्लस जर इंडिव्हिज्युअल घेतलं तर. आणि इथे 7,000 प्लस, पण याच्यामध्ये सुपर एक्स, प्रॅक्टिकल, सगळ्या गोष्टी आम्ही ऑनलाईनला ठेवल्यात. आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचंय. माझं फक्त एकच प्लॅन आहे, जेवढे 1,200 लोक होते ना तेवढेच्या तेवढे सगळेच्या सगळे लोकांना ना याच वर्षी जावा शिकता आलं पाहिजे. कारण ह्याच्यातले बरेचसे लोक थर्ड इयरचे आहेत आणि थर्ड इयरच्या लोकांना ऍडमिशन नाही भेटलं. मी शपथ सांगतोय, मी हात ठेवून सांगतो, पॅरेंट्स सुद्धा तुमचे रडलेत तुमच्यामुळे, तुमच्या एका चुकीमुळे. तुम्हाला उशिरा सांगायचं असतं घरच्यांना गोष्टी. तुम्ही जर पहिले आले असते FCFS, जे जुने लोक आहेत CCPPच्या बॅचचे, त्यांचा तर तोरा एकदम वेगळाच होता. मी शपथ सांगतो, त्यांना तर चापकाने फटके दिले पाहिजेत. मी त्यांना ना शनिवारी बोलतोय, तुम्ही नक्की या, तुम्ही कॅज्युअली घेऊ नका, प्लीज या बोलतोय. कारण तुम्ही आले ना तर तुमचे प्रोजेक्ट अजून भारी का असतील, कारण तुम्ही माझ्याकडे आधीच्या बॅचपासून आहात आणि तुमचं कोडिंग आहे ना ह्या लोकांपेक्षा नक्कीच एक स्टेप तरी पुढे असेल. अरे इमॅजिन करा ना, ह्यांचे एवढे प्रॅक्टिकल झाले, त्यांचं एवढं शिकून झालंय, एक स्टेप तरी पुढे असेल थोडे तरी. यांनी मला फाट्यावर मारलं, बघू नाही. आणि आता आलेत आणि स्वतःच काय सांगतात, मला वाटलं भेटेल. आता मी तुम्हाला सांगतोय, मला जेवढं बेस्ट जमलं तेवढं मी केलंय. बाकीचा कॉल तुमचा आहे. तुम्ही इमॅजिन करा, हे 2.5 तासाचं लेक्चर तुम्हाला येते, पण तुम्हाला एक चान्स दिलाय. तुम्हाला वन टाइम वॉच लेक्चर नाही. काही लोकांना जर भ्रमात असतील, बहुतेक ह्यांना सर्व्हरला टाकल्यानंतर वन टाइम वॉच देता येत नसेल, तर तुमच्या जुन्या मित्रमैत्रिणींना विचारा. अख्खं ॲप आम्ही स्वतः बनवलंय, बॅकएंड आम्ही लिहिलंय, वेब आम्ही बनवलंय.
मी जर ठरवलं ऑनलाईनचं हे लेक्चर तुम्ही एकदाच बघू शकला पाहिजे, तुम्ही लेक्चर एकदा बघितलं की लेक्चर सर्व्हरवरनं निघून जाणार तुमचं, तुमच्या मित्रांनी नाही बघितलं त्याला दिसत राहणार ते लेक्चर. मी असं करू शकतो, पण मी या बॅचला मुद्दाम काय करतो नीट ऐका. व्हर्च्युअल बॅचला मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे या 4 दिवसात लेक्चर आलं, ते लेक्चर डायरेक्ट संडेला रात्री काढणार आम्ही 12 वाजता. तुम्हाला रिव्हिजनसाठी पण वेळ ठेवलाय, कारण ऑनलाईनला मे बी मध्येच तुम्ही लेक्चर बघताय, मध्येच काही झालं, तुम्हाला गॅप राहिला, तर तुम्हाला लेक्चर परत बघता यावं, किंवा एखादं लेक्चर तुम्हाला वाटलं की हे इम्पॉर्टंट बोलतंय मास्टर लेक्चर आहे, डबल बघा. ऑफलाईनच्या बॅचला हा चान्सच नाही. आणि नीट ऐका, ऑफलाईनची लोक, तुम्ही एक दिवस जरी ॲबसेंट राहिलात, एक दिवस जरी, नीट लक्ष द्या, एक पण लेक्चर तुमचं काही कारण असेल तरी तुम्हाला ऑनलाईन भेटत नाही, हे लक्षात ठेवा. काही लोक बोलतील मी ऑफलाईनला आलो आणि आम्हालाच जास्त नियम आहेत. ही माझी कॉस्ट आहे मला बघण्याची जवळून, ठीक आहे. हां, त्यात आता ऐका, ही जी ऑनलाईनवाली लोक तंगड्या वर करून बघणार लेक्चर, कळतंय, आणि तुम्ही इथं कुडकुडत बघणार. थंडी वाजणार ना तुम्हाला, बघा ना, थंडी वाजत असेल आता. हां, अरे शब्द घेत आहेत. हीच आहे ती पोगोवाली लोक, हीच आहे ती चॅक चॅक करत असेल. ऐका, ठीक आहे, थंडी वगैरे काय नाही, आता गरम होणार आहे वाटतंय तुम्हाला, पण नेक्स्ट लेक्चरला आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल एसीज लागले असे 4-5 एसी वाढतील इकडे तुम्हाला सिनारिओमध्ये. अजून काही सोय करायचं, आता फक्त नाचायचं बाकी आहे, नंतर आपण ठीक आहे, नंतर नाचूया. जर तुम्हाला कळलंच नाही टॉपिक तर मला नाचावंच लागेल इथे. ठीक आहे, चला, हे आय होप हे कळलेलं असेल. हां, आणि ऐका, परत भ्रमात राहू नका की सगळ्यांना ऍडमिशन भेटेल. का परत पचक केला आता तुम्ही? म्हणजे ह्याच्यात पण तुम्हाला लेटच यायचंय, त्याच्यात पण तुमचं असेल मी शेवटी येणार, सगळं संपल्यावर मला सांग, मी नंतर उष्ट काढायला येतो. त्याच्यात पण लिमिटेड सीट असणार आणि त्याच्यात पण FCFS असणार. आता तुम्ही बोलणार पण सर एवढं काय, तेव्हा खाली तुम्ही जाऊन बघा, लॅबमध्ये फक्त 250 लोक बसतात एका वेळेला. मग प्रॅक्टिकलचा सिनारिओ तुम्हाला 1 दिवसाचा आहे, तर याचा मी तुम्हाला एक्झॅक्ट काउंट नाही सांगणार किती लोक घेणार, पण FCFS आहे. एक्झॅक्ट तारीख पण सांगतो, 9 तारखेला ऍडमिशन असणार. सकाळी 8 वाजता किंवा 9 वाजता ऍडमिशन सुरू होतील. 12 वाजता नाही, 12 वाजता ना, हां 12 वाजता ऍडमिशन सुरू होतील, पण ते 2-3 तासासाठीच ओपन असेल. FCFS जे पहिले येतील तेवढ्या लोकांना ऍडमिशन भेटेल, बाकीच्यांनी पुढच्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. मी परत एकदा सांगतोय, नीट ऐका, ज्यांना ज्यांना सुपर एक्स बद्दल नीट माहिती नसेल तर आवर्जून एकदा आज युट्यूबला गेल्यानंतर पॉडकास्ट बघा. एक पण व्यक्ती असा नाही की जो सुपर एक्स बद्दल बोलला नाही. त्याचं हेच म्हणणं असतं की मी प्लेस झालोय कारण मी सुपर एक्सला होतो, आणि ती गोष्ट मी तुम्हाला ऑफलाईन देतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण ती गोष्ट जर ऑनलाईन दिली, तुम्ही ऑनलाईन प्रोजेक्ट कसा करणार, मला काय माहिती तुम्ही कोड करताय की नाही, पण इथे तुम्ही बसलेला असाल, मला दिसेल तरी तुम्ही कोड करताय की नाही. ठीक आहे, मी परत एकदा सॉरी म्हणतो ज्यांना ऍडमिशन नाही भेटलं. तुम्ही या, भेटूया व्हर्च्युअल बॅचमध्ये. ठीक आहे, एक सिनारिओ तुम्हाला सांगितलं ना की जर तुमचा मित्र ऑफलाईनला आहे आणि तुम्ही व्हर्च्युअल बॅचमध्ये, तरी तुम्ही त्याच्यासोबत सुपर एक्सचा प्रोजेक्ट करू शकताय. हे मी ऑलरेडी सांगितलंय, क्लिअर केलंय, सो ते तुम्हाला माहिती पाहिजे. सेम मुलींच्या साईडला पण सेम आहे, सांगितलं. ऑफलाईनचं संपलाय बरं का दिवस. ठीक आहे, 9चे 9 दिवस संपलेत.